ओके, नेक्स्ट टॉपिक आहे बघा. नेक्स्ट टॉपिक ॲलर्जीज. ॲलर्जीज कशाला म्हटलं जातं बरं? वेन someone went to a new places suddenly started sneezing, wheezing or no explain reason, for no explain reason. काय म्हणे की एखाद्या नवीन ठिकाणी जर गेलं तर कोणाकोणाला काय होतं म्हणे, स्नीजिंग, शिंका किंवा ठसका लागतो आणि त्याचं कारण कळत नाही. त्या ठिकाणाहून वापस आलं की तो परत नॉर्मल होऊन जातो. सिम्पटम्स काय होतात ते स्नीजिंग, विजिंगचे डिसअपियर होतात. दिस वुड बी बिकॉज ॲलर्जी टू पोल्युटंट, माइट्स. ठीक आहे, कशा कशामुळे होतं म्हणे? एक तर पोल्युटंट किंवा माइट्स. माइट्स म्हणजे काय? एक विशिष्ट प्रकारचे हे अँथ्रोपोड्स असतात बघा, आर्थ्रोपोड्स असतात माइट्स म्हणजे एक प्रकारचे. ठीक आहे, तर ॲलर्जी कशा कशाची असते कोणाकोणाला? कोणाकोणाला पोलन ग्रेनची, कोणाला धुळीची, कोणाकोणाला एखाद्या कीटकाच्या पदार्थ जे सिक्रीट करतात त्याची किंवा त्यांच्या वासाची, अशा बऱ्याच गोष्टी असतात. काही जणांना परफ्यूमची ॲलर्जी असते. मला ठराविक कंपनीचा परफ्यूम जर असला तर मला काय होतात, शिंका सुटतात. जसं पार्क एव्हेन्यू हे असे जे कंपनीचे परफ्यूम आहेत त्यांना मला डायरेक्ट शिंका येतात, त्याच्यामुळे मी परफ्यूम टाळतो. तर ते प्रत्येकाला असते ॲलर्जी. ठीक आहे, विच आर डिफरंट इन डिफरंट प्लेसेस, जे की वेगवेगळ्या जागेसाठी वेगवेगळे पण असू शकतात कोणासाठी. ठीक आहे, कोणाला परफ्यूमची असते, कोणाला पोलन ग्रेनची असते, कोणाला धुळीची असते, एन नंबर ऑफ रिझन असतात. Exaggerated response of immune system to certain antigen present in the environment is called allergy. Exaggerated response म्हणजे एकदम सडन, जोरदार, मोठ्या प्रमाणामध्ये रिस्पॉन्स कोण करतं? इम्युनो सिस्टम करते. कोण करतं? इम्युनो सिस्टम करते. कोणाला करते? अँटीजन. कुठे प्रेझेंट असतात? एन्व्हायरमेंट. ठीक आहे, तर काय मग ॲलर्जी कशाला म्हणायचं? एक्झॅगरेटेड रिस्पॉन्स ऑफ इम्युनो सिस्टीम टू सर्टेन अँटीजन. सर्टेन अँटीजनला काय करते? एकदम जोरदार रिस्पॉन्ड केला जातो, एक्झॅगरेट रिस्पॉन्ड दिला जातो. ठीक आहे, जे कुठं प्रेझेंट असतात? एन्व्हायरमेंट. आय होप क्लिअर आहे तुम्हाला. त्याच्यानंतर सबस्टन्स टू विच सच अँड द सबस्टन्सेस टू विच सच अँड इम्युनो रिस्पॉन्स इज प्रोड्यूस आर कॉल्ड ॲलर्जन. काय म्हणे? जे सबस्टन्स आहे टू विच म्हणजे ज्यांच्यावर आपला इम्युनो रिस्पॉन्स काय करतं? ऍक्ट करतं. म्हणजे समजून घ्या, एखाद्यानं धूळ आतमध्ये घेतली नाकावाटे आणि तुम्ही शिंकायला लागले. ठीक आहे, तर मग धूळ काय झाला? ॲलर्जन झाला. कारण धूळ तुमच्या अंगात नाकात गेलेली आहे आणि तुम्ही मग शिंकून ती बाहेर काढताय. तुमची इम्युनो सिस्टम काय करते? ती शिंकून ते सगळे जे डस्ट पार्टिकल आहे ते बाहेर फेकण्याचं काम करताय. मग धूळ एक प्रकारची ॲलर्जन झाली. पोलर ग्रेन काय झाले? ॲलर्जन झाले. माइट्स काय झाले? ॲलर्जन झाले. आय होप क्लिअर आहे की तुम्हाला ज्या गोष्टीमुळं तुम्हाला शिंका किंवा सिम्पटम्स दिसायला लागतात ती गोष्ट काय असते? ॲलर्जन्स असतात. ठीक आहे, बऱ्याच जणांना काही जे क्रीम असतात का, ट्यूब्स आपण लावतो बघा, त्याची ॲलर्जी असते. कोणी XYZ ट्यूब वगैरे लावलं तर सूज येते बघा, चेहऱ्याच्या काही भागाला सूज येते किंवा असं तिथलची कातडी निघल्यासारखं पण होऊन जातं कोणाकोणाला. ही काय असतो? एक ॲलर्जीचा प्रकार असतो. आपले भरपूर ट्यूब आहेत बघा, ब्युटी प्रॉडक्ट्स आहेत, त्याच्यात तिथं लिहिलेलं असतं बघा, ॲलर्जी टेस्टिंग करा. खास करून अमोनिया टाईपचे ब्लीचेस वगैरे, ब्लीचेस, अजून मॉइश्चरायझर जे काय तुम्ही वापरतात बघा. ठीक आहे, किंवा कोणाकोणाला पावडर्सची पण असते. काही ठराविक पावडर पण काय असतात? तोंडावर असं बारीक कातडी काढून तिथं असं लाल लाल चट्टे पाडून देतात. तर हे सगळे काय? ॲलर्जीचे. मग ते ॲलर्जन काय? ती पावडर जी तुम्ही तोंडाला लावणार किंवा ती क्रीम जी तुम्हाला तोंडाला लावणार. ठीक आहे, तर ते काय? एक प्रकारचे ॲलर्जन्स. बरं, ज्याच्यामुळे तुम्हाला ॲलर्जी होती. बरं, अँटीबॉडीज प्रोड्यूस टू ॲलर्जन्स आर ऑफ IgE टाईप. आपण मागच्याच लेक्चरमध्ये पाहिलं IgE टाईपचं फंक्शन काय, तेव्हा आपण तेच ॲलर्जीवर ॲक्ट करतो. ठीक आहे, तर मग कोणत्या अँटीबॉडीज येतात? लक्षात ठेवा, फॅक्च्युअल क्वेश्चन येऊ शकतो. IgE टाईपच्या येतात. ठीक आहे, इम्युनोग्लोबिन E टाईप. नेक्स्ट आहे कॉमन एक्झाम्पल ऑफ ॲलर्जन्स आर माइट्स इन डस्ट. काय म्हणे? जे माइट्स असतात डस्ट पार्टिकलमध्ये कधी कधी काय असतात? माइट्स असतात आणि ते माइट्स काय करतात? आपल्याला ॲलर्जीसाठी रिस्पॉन्ड करतात. म्हणजे काय झालं? डस्ट पार्टिकलमधले जे माइट्स आहे, आर्थ्रोपोड्स एक प्रकारचे, ते ॲलर्जीसाठी रिस्पॉन्सिबल असतात. त्याच्यानंतर पोलन्स माहिती तुम्हाला, झाडामध्ये असतात, परागकण म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर ॲनिमल डॅंडर. डॅंडर म्हणजे काय रे? ॲनिमल डॅंडर. काही लोकांना
ॲनिमल्स असतात ना त्यांची ॲलर्जी असते. कोणाला कॅटची, त्यांच्या ज्या केसामध्ये किंवा त्यांच्या बॉडीमध्ये जे मायक्रोब्स असतात त्याची ॲलर्जी असते बघा. कोणाकोणाला कॅटच आवडत नाही, एकदम ते कॅटनं त्यांना नाकात शिंका येतात, काय येतात, एन नंबर ऑफ गोष्टी घडतात. ठीक आहे, ॲलर्जी एक्सप्रेस करण्याची एन नंबर ऑफ सिम्टम आहे. कोणाला उलट्याच होतात, कोणाला मळमळायला लागतं, कोणाला शिंका येतात, कोणाला ठसका बसतो, कोणाच्या डोळ्यातून पाणी येतं. ठीक आहे, खूप सारे प्रकार बघा. इथं पुढे दिलेलंच आहे बघा की ॲलर्जी रिॲक्शन इन्क्लूड स्नीझिंग, वॉटरी आईज, रनिंग नोज अँड डिफिकल्टी इन ब्रीदिंग. एवढे प्रकारचे काय असतात म्हणजे तुम्हाला त्याचे सिम्टम्स असतात किंवा ह्या रिॲक्शन तयार होतात तुमच्याकडे तुमच्या शरीरात किंवा तुमच्या आसपास ॲलर्जंट जर असेल तर. बरं, ॲलर्जी ऑकर ड्यू टू रिलीज ऑफ केमिकल्स लाईक हिस्टॅमाइन अँड सेरोटोनिन. काय म्हणे, ॲलर्जी ऑकर ड्यू टू रिलीज ऑफ केमिकल्स लाईक, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जर ॲलर्जंट आला तर तुमच्या शरीरातून काय होतं, हिस्टॅमाइन किंवा सेरोटोनिन काय होतं, सिक्रीट होतं. आणि हे सेरोटोनिन आणि हिस्टॅमाइन कुठं प्रेझेंट असतं, तुमच्या मास्ट सेलमध्ये. कुठे प्रेझेंट असतं, मास्ट सेलमध्ये. The use of drugs like antihistamine, adrenaline and steroid quickly reduce the symptom of allergy. काय केलं जातं म्हणे की अँटीहिस्टॅमाइन. हिस्टॅमाइन काय आहे, एक प्रकारचं केमिकल आहे. नेमकं कसं असतं ते, तर ते तुमच्या बॉडीमध्ये जेव्हा सिक्रीट होतं ना हिस्टॅमाइन, तर काय होतं माहिती का, तुमची बॉडी अशी इन्फ्लेट होते. तिथले काय होतात, सेल्स असे थोडे इन्फ्लेट होतात, म्हणजे सूज आल्यासारखं होतं. मग त्याच्यामुळे काय होतं, जरा नाकामध्ये वळवळलं होतं किंवा शिंका वगैरे होतं. हिस्टॅमाइन हेच एक प्रकारचं ॲलर्जंट, म्हणजे आपल्या शरीरामधलं एक इम्युनो सिस्टम सिक्रीट करणारं एक फ्लुइड आहे, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याच्यामुळे सेरोटोनिन पण तेच आहे. ठीक आहे, बरं. मग आता हे हिस्टॅमाइन सिक्रीट झाल्यावर काय होतं, आपल्याला ॲलर्जीची जाणीव होते. हे हिस्टॅमाइन किंवा सेरोटोनिन. मग आपण काय करतो, आपल्याला ॲलर्जी असली पर्टिक्युलर गोष्टीची, तर मग आपण काय करतो, असे ड्रग्ज घेतो ज्याच्यामध्ये अँटीहिस्टॅमाइन आहे, म्हणजे हिस्टॅमाइन सिक्रीटच झालं नाही पाहिजे अशी गोष्ट घेतो. ॲड्रिलिन आणि स्टेरॉइड हे काय असतात, हे असे प्रकारची औषधं आहेत ज्यांना माणसाला एकदम असं सुपर फिलिंग येते की बाबा माझ्यामध्ये खूप ताकद आली आहे, माझ्यामध्ये खूप सारा असं पॉवर आली, किंवा असं एकदम तुम्हाला म्हणजे एकदम उत्साह वाढून देतात. हे अशी औषधं आहे, ॲड्रिलिन, स्टेरॉइड्स, हे सगळे. तर हे जे असतात, ॲड्रिलिन म्हणा, स्टेरॉइड्स म्हणा, हे ॲथलीट किंवा प्लेयर्सला घेण्यास बंदी असते. बरेच असे स्टेरॉइड्स आहेत, बरेच, किंवा ते मसल्सनी बनवत का जिममध्ये, ते लोक पण काय करतात, हे स्टेरॉइड्स घेऊनच बनवलेले असतात. हे स्टेरॉइड्स खाणं अलाउड नाही. कारण काय होतं, यानं तुमचा परफॉर्मन्स वाढतो, यानं तुमच्या हार्टबीट रेट कंट्रोलमध्ये राहतात. ठीक आहे, हे अशी औषधे ॲड्रिलिन, स्टेरॉइड. तर हे जनरली आपले प्लेयर्स लोक असतात जे खेळात असतात, त्यांची टेस्ट होती बघा, त्याला आपण डोपिंग टेस्ट म्हणतो, तर त्यांना अलाउड नसतात. तर हे अशी औषध देऊन आपण काय करतो, नॉर्मल माणसाची हे सिम्टम्स पासून काय करतो, बचाव करतो, रिड्यूस करतो, क्विकली रिड्यूस करतो एकदम. बरं, मॉडर्न डे लाईफस्टाईल हॅज रिझल्ट इन लोअरिंग ऑफ इम्युनो सिस्टम. मॉडर्न डेज मध्ये काय झालेलं आहे म्हणे की इम्युनो सिस्टमची काय झाली म्हणे, इफिशियन्सी कमी झालेली. बरोबर आहे, आपली तरी ठीक आहे, पण जर तुम्ही बघितलं असेल सुरुवातीला किंवा आजच्या डेटला, युरोपियन कंट्रीमध्ये कोरोनामुळे खूप जास्त डेथ रेट आहे ॲज कम्पेअर टू आपण. आपल्या इथं साधारणपणे तो 1% आहे, तिकडे 6 ते 16% डेथ रेट आहे. कारण काय आहे, तिथल्या लोकांची इम्युनिटी कमी आहे. इम्युनिटी कमी असण्याचं कारण काय, पाणी पण एकदम फिल्टर्ड आहे, खाणं पण एकदम विदाऊट कीटकनाशक आहे, सगळ्या गोष्टी त्यांनी काय केलेले आहे, एकदम स्टँडर्ड केलेले आहे. त्यामुळे काय झालेलं आहे, त्यांच्या इम्युनो सिस्टमला लवकर रिस्पॉन्स करायची गरजच भासत. मग इम्युनो सिस्टमला जर लवकर गरज भासत नाही रिस्पॉन्ड करायची, किंवा एखाद्या त्यांच्या शरीरामध्ये पॅथोजन येण्याचंच प्रमाण कमी आहे, तर त्याच्यामुळे काय होतं, त्यांची इम्युनो सिस्टम डेव्हलपिंगच्या काळामध्ये काय होतं, पॅथोजनशी एन्काउंटर होत नाही, म्हणून तिच्यामध्ये मेमरी जनरेट होत नाही. सिंपल आहे की नाही. आपल्या इथं लहान बाळाला सुरुवातीला सर्दी बिर्दी भरपूर वेळा येते, पण त्याच्यानंतर तो थ्रू आउट द लाईफ काय होतो, अडल्ट झाल्यानंतर त्या गोष्टीपासून रेजिस्टंट राहतो. पण जर त्याला लहानपणी सर्दी वगैरे अशी जेव्हा त्याची इम्युनिटी पॉवर ॲक्टिव्ह असते, सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की 15 वर्षापर्यंत 16 वर्षापर्यंत इम्युनिटी कशी असते, डेव्हलपिंग स्टेजमध्ये असते. त्या काळामध्ये जर ते आपल्या इम्युनिटीचा पॅथोजनशी कॉन्टॅक्ट आला
तेवढंच तिची मेमरी वाढते की अशा प्रकारचं जर फॉरेन पार्टिकल असेल किंवा अशा प्रकारचं असेल तर आपण ह्या प्रकारे बनवायचं, म्हणजे तिचं एक सूत्र बनून जातं, एक फॉर्म्युला बनून जातो. एक्स आला तर आपण त्याला वाय नावाच्याच अँटीबॉडी बनवतो. ती गोष्ट खास करून मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये इम्युनिटी सिस्टम बद्दल काय होते, लॅप होत चालली. सगळेजण काय करतायत, एकदम स्टँडर्ड पाणी, एकदम ऑर्गॅनिक फूड, एकदम हायजेनिक गोष्टी तर केल्या पाहिजे, स्वतःहून तर केलं नाही पाहिजे. नाही तर तुम्ही म्हणाल सर तुम्हीच म्हटले होते लास्ट लेक्चर्समध्ये काय की हायजेनिक अन्न खा. ठीक आहे, तुम्ही जेवढं होईल शक्य तेवढं खाऊ शकता, पण गरजेपेक्षा आती. आता काय झालं, बरेच लोक असे की एअर प्युरिफायर घरामध्ये काय बसवतात, एअर प्युरिफायर बसवतात. एकदम एसी नाही, एअर प्युरिफायर असतं, जी घरामधली एअर असती का ती पूर्णपणे प्युरिफाय करतात. अशा वातावरणामध्ये जे मुलं घरीच राहतात त्यांचं काय होतं की त्यांना एकदम शुद्ध हवेची सवय झालेली असते. मग एखाद दिवशी बाहेर गेले तर तुम्ही काय बाहेर 24 तास एअर प्युरिफायर घेऊन जाणार आहे का? एखाद्या पाहुण्याच्या घरी गेले किंवा ट्रॅव्हलिंगला गेले तिथं एअर प्युरिफायर नसतं. अशी व्यक्ती काय होतात, लगेच आजारी पडतात. त्याच्यानंतर बरेच जण जे घरातच राहतात, जास्त ठिकाणी जात नाही, ते जर दुसरीकडे गेले एखाद्या नवीन प्लेसला तिथं जर पाणी पिलं आणि ते समजा तिथलं लोकल टॅप वॉटर असलं तर लगेच आजारी पडतात. अशा पण घटना घडतात, बरोबर आहे की. मग ह्या सगळ्या घटनांपासून आपल्याला काय करायचं असतं, स्वतःला बचावण्यासाठी थोडीशी इम्युनो सिस्टम आपली ऍक्टिव्ह असणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा आणखीन एक ॲलर्जिक डिसिजीचं सांगितलं आहे, ब्रॉन्कियल अस्थमा. ठीक आहे, ब्रॉन्कियल अस्थमा इज द ॲलर्जी ऑफ लोअर रिस्पायरेटरी ट्रॅक्ट. काय होतं म्हणे, तुमचा लोअर रिस्पायरेटरी ट्रॅक्ट म्हणजे लंग्सच्या जवळचा भाग, कारण लोअर आहे ना, शेवटी कुठं जाणार सगळं तुमचं श्वसन केलेलं रिस्पायरेशनचा, तर लंग्सच्या जवळ. इट इज ॲलर्जी ऑफ लंग वेन अँड ॲलर्जन इंटर इनसाइड द बॉडी बाय इनहेलेशन. ब्रॉन्कियल अस्थमामध्ये काय होतं म्हणे, काही धूर बीर त्या लोकांनी जर घेतला तर त्यांना काय होतं म्हणे, इनहेलेशनमध्ये गेलं ते ॲलर्जन तर त्यांना खोकला सुरू होतो. बघा पुढे सांगितलेलं आहे, इट कम्स इन कॉन्टॅक्ट विथ रिस्पायरेटरी ट्यूब. इट कम्स इन कॉन्टॅक्ट विथ रिस्पायरेटरी ट्यूब. बरं, कुठं येतात म्हणे, या रिस्पायरेटरी ट्यूबला हे ॲलर्जन जाऊन धडकतात. बरं, धडकल्यानंतर काय होतं, दिस इज कॅरेक्टराइज बाय स्पर्म ऑफ द स्मूथ मसल स्पर्म ऑफ द स्मूथ मसल्स प्रेझेंट इन द वॉल ऑफ ब्रॉन्क्युल्स. ब्रॉन्क्युल्स कुठं असतात, ब्रॉन्क्युल्स हे लंगच्या आतमध्ये छोटे छोटे असे हे असतात, टायनी सबस्टन्स असतात, ब्रॉन्क्युल छिद्र. ठीक आहे, ब्रॉन्कायटिस, ब्रॉन्क्युल हे आपण रिस्पायरेशन मध्ये घेऊ. हे सगळं 12वीचा पोर्शन हा 11वी मध्ये झाला पाहिजे होता, आपलं थोडंसं उलट झालं. ठीक आहे, आपण हे गोष्ट पण कव्हर करू. पण ब्रॉन्क्युल्स लक्षात ठेवा लंग्स मध्ये असतात ना, ज्याला आपण काय म्हणू शकतो बघा ब्रॉन्क्युल्सला. ठीक आहे, हे स्पायझम म्हणजे एक प्रकारे काय सांगता येईल आपल्याला की स्मूथ मसल्स असतात बघा, स्पायझम ऑफ स्मूथ मसल प्रेझेंट इन द वॉल ऑफ ब्रॉन्क्युल्स. बरं, ठीक आहे, म्हणजे काय होतं बघा की तुम्ही समजा इनहेल केलं, इनहेल केल्याच्या नंतर तुमच्या शरीरामध्ये अँटीजन्स आले, अँटीजन्स आल्याच्या नंतर इट कम्स इन कॉन्टॅक्ट विथ, हे अँटीजन कुठं कॉन्टॅक्ट करतात, रिस्पायरेटरी ट्यूबला कॉन्टॅक्ट करतात. रिस्पायरेटरी ट्यूबला जसे कॉन्टॅक्ट करतात तुमच्या त्या लंग्समध्ये जे स्पायझम नावाचे मसल्स असतात बघा, ते काय करतात, त्यांच्या वॉलला जाऊन काय करतात, म्हणजे एक प्रकारचे ब्रॉन्क्युल्स काय असतात, लंगमध्ये अशा एअर सॅक्स असतात बघा, जिथं ते एअर एक्सचेंज होते. ठीक आहे, तर हे काय करतात, असे सडन कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागतात. काय होतात, असे कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागतात. मग आपल्याला काय होतं, लंग असं सडन कॉन्ट्रॅक्ट झालं ते ठसका बसल्यासारखं होतो किंवा शिंका आल्यासारखं. ठीक आहे, हे ब्रॉन्कियल अस्थमा असतं बघा, ते माणसांचं असं लंग असं पंप केल्यासारखं, ते असे अशा टाईपचं एक प्रकारचं काय होतं, त्यांना श्वास घ्यायला प्रॉब्लेम होऊन जातो, एक प्रकारे त्यांचं हे होऊन जाते. ठीक आहे, त्याच्यानंतर इट इज जनरली कॉज ड्यू टू हायपर सेन्सिटिव्हिटी ऑफ ब्रॉन्क्युल्स. काय असतं म्हणे, ज्यांना ब्रॉन्कियल अस्थमा असतो त्यांचे ब्रॉन्क्युल्स कसे असतात म्हणे, एकदम हायपर सेन्सिटिव्ह असतात. कोणासाठी, फॉरेन सबस्टन्स जे त्यांना रेग्युलर मध्ये येत नसतात. फॉरेन सबस्टन्स मध्ये पण भरपूर असतात. खास करून काय असतं माहिती का, धूळ किंवा एक प्रकारचं स्मोक, कार्बन डायऑक्साईड, ह्या गोष्टी फार प्रमाणामध्ये त्यांना अफेक्ट करतात. ठीक आहे, तर मग हे काय झालं, हे जर तुमच्या शरीरामध्ये आले जे तुमचे रेग्युलर सबस्टन्स नाही, त्याला आपण काय म्हणतो, फॉरेन. तुम्हाला फॉरेनचा अर्थ माहिती आहे. ठीक आहे, तर मग ह्या गोष्टींमध्ये त्यांचं काय होतं, मग त्यांचा
ते जे मसल्स असतात लंग्सचे ते काय होतात एकदम सडन कॉन्ट्रॅक्ट इलॉंगेट व्हायला लागतात, मग त्याच्यामुळे त्यांना काय होतं श्वसन करायला त्रास होतो. ठीक आहे, हे अस्थमामध्ये होतं. बघा ॲटो इम्युनिटी. नेक्स्ट टॉपिक काय आहे? ॲटो इम्युनिटी आहे. लास्ट झाला ॲलर्जी. आता बघा मेमरी बेस्ड अक्वायर्ड इम्युनिटी इव्हॉल्व्ड इन हायर वर्टेब्रेट बेस्ड ऑन द ॲबिलिटी टू डिफरन्शिएट फॉरेन ऑर्गॅनिझम. काय म्हणे? मेमरी बेस्ड अक्वायर इम्युनिटी. मेमरी बेस्ड म्हणजे जिला आता माहिती काय माहिती आहे की मेमरी बेस्ड अक्वायर इम्युनिटी कोणामध्ये इव्हॉल्व्ड होती म्हणे? हायर वर्टिब्रेटमध्ये. बरं, बेस्ड ऑन कशाच्या बेसवर? ऑन द ॲबिलिटी टू डिफरन्शिएट फॉरेन ऑर्गॅनिझम फ्रॉम शेल्फ सेल. काय म्हणे की मोठे मोठे जे वर्टेब्रेट्स असताना म्हणे त्यांच्यामध्ये एक प्रकारची ॲबिलिटी की ओळखणं फॉरेन ऑर्गॅनिझम कोणते आणि आपल्या सेल्फ सेलमध्ये प्रेझेंट असणारे फॉरेन ऑर्गॅनिझम कोणते, ही ओळखण्याची ॲबिलिटी कोणामध्ये असते म्हणे? हायर वर्टेब्रेट्समध्ये. सिंपल अर्थ. आणि त्याची ते काय करतात? मेमरी ठेवतात. ठीक आहे, एकदम की हा ऑर्गॅनिझम आलाय, हा फॉरेन आहे का आहे, इनसाइडर आहे का आउटसाइडर आहे? इनसाइडर आहे, मग काही टेन्शन नाही. आउटसाइडर आहे लगेच लक्षात ठेवतील की हा आउटसाइडर आहे, पुढच्या वेळेस आला त्याला फटकाच द्यायचा, अशा टाईप. म्हणजे फटका द्यायचा म्हणजे एक प्रकारची अँटीबॉडीज तयार करून त्याला नष्ट करणे. ओके, एक जनरल भाषेमध्ये मी सांगतोय. ठीक आहे, ही ॲबिलिटी कोणामध्ये असते म्हणजे सेल कोणते आणि फॉरेन ऑर्गॅनिझम कोणते. ठीक आहे, पॅथोजन, जसं की फॉरेन ऑर्गॅनिझम म्हणजे पॅथोजन्स. ओके, टू कॉलरीज. ठीक आहे, कॉलरीज म्हणजे काय रे भाऊ? प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन. एखाद्या गोष्टीचं जर प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन असतं तर त्याला कोरोलरीज म्हणतात. काय म्हणतात? कोरोलरीज. ठीक आहे, ऑन द two corollaries of this ability have to be understood. काय करू म्हणे? याचे दोन प्रॅक्टिकल एक्झाम्पल आपण लक्षात घेऊया. कोणाचे? हे ॲटो इम्युनिटीचे. ॲटो इम्युनिटीचे म्हणजे नेमकी काय आहे हे जर समजायचं असेल तर आपल्याला हे दोन खालचे एक्झाम्पल बघावं लागेल. ठीक आहे, तुम्हाला एवढी तर गोष्ट कळाली की हायर वर्टेब्रेटमध्ये एवढी ॲबिलिटी असते की आपला कोण आणि परका कोण ऑर्गॅनिझम हे ओळखण्याची कॅपॅसिटी असते आणि ते लक्षात ठेवण्याची पण कॅपॅसिटी असते. आता दोन एक्झाम्पल बघू. वन, हायर वर्टेब्रेट कॅन डिस्टिंग्विश फॉरेन मॉलिक्यूल ॲज वेल ॲज फॉरेन ऑर्गॅनिझम. ठीक आहे, मान्य आहे आपल्याला. मोस्ट ऑफ द एक्सपेरिमेंटल इम्युनॉलॉजी डील्स विथ दिस ॲस्पेक्ट. काय केलं जातं म्हणे की जेवढं पण आपण इम्युनॉलॉजीचे अभ्यास करतो तर त्याच्यामध्ये ह्याच गोष्टीचा अभ्यास केला जातो. काय की आपल्या हाय वर्टेब्रेट्सचं काय की फॉरेन मॉलिक्युल्स कोणते कोणते, त्यांच्यासाठी फॉरेन ऑर्गॅनिझम्स कोणते कोणते आणि त्याच्याशी डील कसं करायचं, म्हणजे त्यांच्यावर औषध करायचं की वॅक्सिन करायची की इम्युनायझेशन करायचं, ह्या गोष्टीचं आपण अभ्यास कशामध्ये करतो? इम्युनॉलॉजीमध्ये. स्टडी ऑफ ह्युमन इम्युनिटी. ठीक आहे, त्याचे काय करतो? खूप सारे एक्सपेरिमेंट करतो. बरं, दुसरा बघा प्रकार काय येतं, हा इम्पॉर्टंट आहे जो आपल्याला ॲटो इम्युनिटी बद्दल माहिती सांग. काय? 2 मध्ये समटाइम्स ड्यू टू जेनेटिक और अननोन रिझन. काय म्हणे की एक तर जेनेटिक काही किंवा अननोन रिझनमुळे काय होतं? द बॉडी अटॅक सेल्फ सेल. तुमची बॉडी तुमच्या सेल्सची दुश्मन बनते, तुमच्या शरीरातल्या एखाद्या ऑर्गनची दुश्मन बनते. मी तुम्हाला सांगितलं होतं की ट्रान्सप्लांटमध्ये काय होतं म्हणे? ट्रान्सप्लांटमध्ये एखादं दुसऱ्याचं जर तुम्ही हार्ट, लंग, किडनी काय पण लावलं तर त्याच्यात तुमची बॉडी काय करते? फॉरेन मटेरियल म्हणून त्याच्यावर काय करते? अँटीबॉडीज बनवून त्याला नष्ट करायला लागते. बरोबर आहे, हा एक अस्पेक्ट झाला. तेव्हा आपण काय करतो? सप्रेशन खातो. काय? इम्युनिटी सप्रेशन खातो. पण इकडे काय होतं माहिती का? ऑटो इम्युनिटीमध्ये एखाद्या वेळेस म्युटेशन झालं जीन्समध्ये किंवा रेडिएशनमध्ये एक्सपोजर झालं किंवा एखादं जेनेटिक काही पण झालं, अननोन रिझन्स आहे, खूप सारे रिझन्स काय अननोन आहे. अशा वेळी काय होतं माहिती का? तुमची बॉडीज काय करते? तुमच्या शरीरातल्या कुठल्या तरी ऑर्गन बद्दल, कुठल्या तरी सेल बद्दल काय करते? तिची धारणा होऊन जाते की ही फॉरेन पार्टिकल आहे, हे आपल्या शरीरामध्ये नाही. त्याच्याबद्दल ती काय करते? इम्युनो सिस्टम ऍक्टिव्हेट होऊन जाते, त्या सेलला, त्या ऑर्गनला, त्या टिश्यूला डिस्ट्रॉय करण्याचं काम आपली स्वतःचीच बॉडी करते. आपल्याच हाताने आपल्या पायावर कुऱ्हाड मारते. हे काम होतं ऑटो इम्युनिटी. कळालं? ॲटोमॅटिक तुमच्या बॉडीबद्दल काय तयार व्हायला लागतं?
इम्युनो सिस्टम तयार, इम्युनो रिस्पॉन्स तयार होतो. ठीक आहे. खूप डेंजरस आहे. तुमची बॉडीज तुमचा साथ देत नाही, घरच्यांनी साथ नाही दिला तर माणूस पुढे नाही जाऊ शकत. तशाच पद्धतीनं असतं. त्यामुळे जो पण निर्णय असतो सगळ्यांनी साथ देऊन सगळ्यांनी एकमेकाला घेऊन पुढे जाण्यातच भलाई असते. बरं. दिस रिझल्ट इन डॅमेज टू द बॉडी. काय होतं म्हणे याच्यामुळं तुमची बॉडीचा डॅमेज होतो. यालाच काय म्हणतात मग ॲटो इम्युनो डिसीज. ठीक आहे. की तुमचीच बॉडी तुमच्याच बॉडीच्या एखाद्या पार्टबद्दल अँटीबॉडीज बनवायला लागली तर तुम्हाला काय झालेलं आहे, XYZ माणसाला काय झालेलं आहे, ॲटो इम्युनो डिसीज झाले. ठीक आहे. रिमॅटॉइड असं पण म्हणू शकता. रिमॅटॉइड अर्थरायटिस विच अफेक्ट्स मेनी पीपल इन आवर सोसायटी इज ॲन ऑटो इम्युनो डिसीज. लक्षात ठेवायचं नाव काय नाव आहे, रिमॅटॉइड. बर. याच्यामध्ये काय होतं बरं, यामध्ये तुमचे जे जॉईंट्स असतात ना, जॉईंट्समध्ये म्हणजे जसं आपण म्हणू शकतो बोट, व्रिस्ट, तुमची व्रिस्ट, फीट, अँकल, ह्या ज्या गोष्टी असतात ना तुमच्या, अजून काय सांगते, जिथे जिथं जॉईंट असतात बघा तिथे काय होतं माहिती का, हळूहळू त्याच्यावर सूज यायला लागते. ठीक आहे. ते दुखायला लागतं, एकदम त्रास व्हायला लागतो की अरे बापरे, की एक प्रकारचं तुम्ही म्हणू शकता खूप फॉर्मिटी म्हणतात, डिस्कम्फर्ट म्हणू शकता. त्याच्यानंतर ते हात हलणं मुश्किल होऊन जातं तुमचं. त्याच्यानंतर ते फिंगर्स असे आखडू नाही शकत तुम्ही, टाईटच राहतात. अशा पद्धतीचे काय होतात सिम्पटम्स दिसायला लागतात. मग हे काय असतं, एक प्रकारचा ऑटो इम्युनो डिसीजच असतो तो. ठीक आहे. की हातपाय दुखायला लागणे, जॉईंटच्या तिथं एकदम सगळेच जॉईंट दुखायला लागतात. त्याच्यानंतर काही अजून एक्झाम्पल दिले आहेत बघा. मायस्थेनिया ग्रॅव्हिस, त्याच्यानंतर हाशिमोटो डिसीज, त्याच्यानंतर हा झाला रिमॅटॉइड अर्थरायटिस आणि IDDM काय असतं बरं. IDDM लास्ट लेक्चरमध्ये मी थोडंसं सांगितलं होतं. फक्त मी त्याचं काय केलं होतं, लास्ट लेक्चरमध्ये थोडंसं माहिती सांगितली होती बघा. IDDMचा जर फुल फॉर्म लिहायचा असेल तर काय लिहू शकता तुम्ही, की इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलिटस. इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलिटस. तुम्हाला माहिती डायबिटीसमध्ये काय असतं, इन्सुलिन बनत. बरं ठीक आहे. मग काय होतं बरं ह्या डिसीजमध्ये काही नाही होत. तुमचे जे पॅनक्रियाज असतात ना म्हणे, तर तुमच्या ज्या बीटा सेल्स असतात शरीरामध्ये, त्या बीटा सेल्स काय करतात, या पॅनक्रियाजलाच ओळखायला नाकारून देतात आणि या पॅनक्रियाजलाच काय करतात मग हे डिस्ट्रॉय करून टाकतात. मग पॅनक्रियाज जर डिस्ट्रॉय झाली तर त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये इन्सुलिन प्रोड्यूस होतच नाही, झिरो इन्सुलिन राहतं. आणि झिरो इन्सुलिन त्याच्यामध्ये प्रोड्यूस होत असेल तर अल्टिमेटली तो माणूस काय मग डायबेटिक होऊन जातो. ही पण एक काय ॲटो इम्युनो डिसीज आहे. त्याच्यानंतर हाशिमोटो डिसीज कशाला म्हणायचं, यामध्ये काय होतं माहिती का, तुमची जी थायरॉइड ग्लॅंड असते ना ती काय करते, खूप साऱ्या प्रमाणामध्ये हार्मोन सिक्रेट करते. आपण हार्मोनल कोऑर्डिनेशन मध्ये बघायचं राहिलेलं आहे आपलं. हार्मोन्स मध्ये काय होतं, हे थायरॉइड ग्लॅंड खूप सारं काय करते, हार्मोन सिक्रेट करायला लागते. एकदम ती जसं काही एक प्रकारे तिच्यात भागदाडच पडतं, तिच्यातून लई मोठे हे करतात. मग त्याच्यामध्ये हायपरथायरॉइडिझम, त्याच्यानंतर हायपोथायरॉइड, असे बऱ्याच प्रकारचे काय होतात, मग इन्फ्लेशन, सूज येणे, अशा प्रकारचे सिम्पटम्स दिसायला लागतात हाशिमोटो डिसीजमध्ये. ठीक आहे. तर ते मग काय असतं एक प्रकारचं, की तुमचं ते हायपरथायरॉइडिझम चांगलं नाही, ते हार्ट फेल्युअर करण्यासाठी पण काम करतं, किंवा मग तुमचं हार्ट एनलार्ज व्हायला लागतं. मग ते अल्टिमेटली हार्टवरच येऊन पटकल्या जातं. ओके. त्याच्यानंतर दुसरा आहे मायस्थेनिया ग्रॅव्हिस. ओके. मायस्थेनिया ग्रॅव्हिस याच्यामध्ये काय म्हणतो, तुमचं जे मसल्स असतात का, तुमचे मसल्स ते एकदम वीक होऊन जातात, हाडं एकदम लगे असे कुच्चर बनून जातात, काहीच तुम्हाला करता नाही येत. एकदम तुमचे हातपाय लय दुखायला लागतात, हे जातात. तुमची बॉडी काय करत राहते, एखाद्याची बॉडी काय करत राहते, की ते त्याच्यावर त्यांना वीक करण्याचं काम करते, पोखरण्याचं काम करते. ते तुमचे मसल्स पार लगे थोडसा त्याला झटका बी बसला तर ते हात तुटायची भीती येते. अशा प्रकारचं त्याचं काय होतं कंडिशन होऊन जाते. ठीक आहे. तर हे झाले सगळे ॲटो इम्युनो डिसीजेसची नाव. ॲटो इम्युनिटी कळाली. ॲटो इम्युनिटीमध्ये काय होतं, तुमच्या बॉडीच्याच विरुद्ध तुमची बॉडी ॲक्ट करायला लागते. ठीक आहे. तुमच्या बॉडीच्याच एखाद्या सेल, टिश्यू किंवा ऑर्गनबद्दल इम्युनिटी जनरेट करायला लागते. मग ती काय झाली ऑटो इम्युनिटी, तुमच्यामध्येच भांडण लागली.
ठीक आहे. नेक्स्ट एड्स. आपण आता काही डिसीजेसची माहिती घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्या सिलेबसला कॅन्सर आहे, एड्स आहे, त्याच्यानंतर काही जे आपले नशेडे चालू आहेत बघा, आजकाल नशेडे पकडणं चालू आहेत गव्हर्नमेंटकडून. कुठले कुठले नशेडे आहेत, लई लोक त्यांची कॉपी मारत राहते. मला याच्यासारखं बनायचं, मी याच्यासारखे दिसते, अमकं दिसतं, मला याच्यासारखं भारी स्टाईल मारतो. हे सगळे स्टाईल मारणारे जे आहेत ना नशेडे, नशेडे कोणते कोणते ड्रग्ज घेतात, काय ड्रग्ज घेतात, कसे कसे ड्रग्ज घेतात, काय काय नावं आहेत, हे सगळे नशेड्यांचं मी ड्रग्जच्या बद्दल माहिती सांगणार. काय काय कायदे, काय काय नाही, एकदम बिलकुल फ्रँकली सगळं माहिती सांगू तुम्हाला ड्रग्ज बद्दल. काय काय ड्रग्ज असतं, कसं कसं असतं. कारण काही हार्म नाही, तुम्ही काही खरेदी नाही करू शकत ते ड्रग्ज. ठीक आहे. 1 ग्राम ड्रग 1 लाखापर्यंत पण जातं. ते सगळे नशेड्यांची आपण पोल खोलू मस्तपैकी. पुढचे लेक्चर अजून इंटरेस्टिंग होणार आहे, एकदम रिअल लाईफशी एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला शिकवणार. त्याच्यानंतर पुढं आणखीन काय होणार बघा, ते नशेड्यांबद्दल माहिती झाल्याच्या नंतर 16वं वरीस का धोक्याचं म्हटलं जातं, प्युबर्टी काय असते, त्या पण गोष्टी सांगणार. की काय बऱ्याच जणांनी ऐकले असेल 16वे वरीस धोक्याचं, काऊन धोक्याचं आहे, काय धोक्याचं आहे, हे पण आपल्या सिलेबसमध्ये आहे. तर आपण हे पण शिकणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर बरंच आहे आणखी. सध्या आपण हे बघूया, सध्या फोकस एड्सवर करूया. की एड्स काय, एड्सचा फुल फॉर्म काय, ॲक्वायर इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. ओके. काय होतं म्हणे ॲक्वायर्ड म्हणजे काय होतं, इम्युनोडेफिशियन्सी. डेफिशियन्सी कशाची होते, इम्युनॉसची होते. सिंड्रोम म्हणजे एक प्रकारचा रोग. बरं, ठीक आहे. ॲक्वायर्ड म्हणजे स्वतःहून स्वतःची इम्युनिटीची डेफिशियन्सी करून टाकायची, स्वतःहून स्वतःच्या इम्युनिटीची डेफिशियन्सी करून टाकायची. एड्स झालेल्या व्यक्तीमध्ये इम्युनिटी राहतच नाही, त्याच्यामध्ये इम्युनिटी राहत नाही, म्हणून त्याला कुठला पण आजार होऊन जातो आणि त्या आजारामध्येच तो काय होतो, मरून जातो. खास करून TB लवकर होतो. त्याच्यानंतर TBमध्ये जास्तीत जास्त भारतामध्ये केसेस आहे की एड्सवाल्याला TB होतो, TB झाल्यावर मरतो. जसं कोरोना आहे बघा, कोरोनामध्ये काय होतं, कोरोनामध्ये लंग्स इन्फेक्ट होऊन जातो. लंग इन्फेक्ट झाला तर ऑक्सिजनचं काय होतं, कमी प्रमाणामध्ये सप्लाय होतो. ऑक्सिजनचा कमी प्रमाणात सप्लाय झाला तर अल्टिमेटली हार्टवर प्रेशर येतं, हार्ट फेल होतं आणि मरून जातं. ठीक आहे. कोरोनामुळे माणूस मरत नाही, कोरोनामुळे हार्ट फेल होतो मग माणूस मरतो. ती डेथ काय करायची म्हणे, कोरोनाची पकडायची, कारण कोरोनामुळे त्याचा हार्ट फेल झालेला आहे. ठीक आहे. मी तुम्हाला आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे, स्टार्टिंगच्या लेक्चरमध्ये, की बाबा काय काय आहे, की शासनानं कशा पद्धतीने सांगितलं की कोणती डेट कोरोनानं पकडायची, कोणती डेट कोरोना शिवाय पकडायची. क्लिअर आहे. बरं, ठीक आहे. बघा पुढे काय सांगितलं, ॲक्वायर्ड ड्युरिंग द लाईफ टाईम ऑफ द इंडिव्हिज्युअल इंडिकेटिंग दॅट इट इज नॉट अ कॉन्जेनायटल डिसीज. काय म्हणे, इट इज नॉट अ कॉन्जेनायटल. ॲक्वायर्ड ड्युरिंग द लाईफ टाईम ऑफ द इंडिव्हिज्युअल. काय होतं म्हणे, लाईफ टाईम म्हणजे आयुष्य जगताना कधी पण हा होऊ शकतो, कधी येऊ शकतो म्हणे. इंडिकेटिंग दॅट इट इज नॉट कॉन्जेनायटल डिसीज. कॉन्जेनायटल डिसीज तुम्हाला माहित आहे काय असतं बरं. कॉन्जेनायटल डिसीज, कॉन्जेनायटल डिसीज म्हणजे एक प्रकारचं सांगता येईल की जन्मापासूनच आजार होणे एखाद्या गोष्टीचा. पण हा काय कॉन्जेनायटल नाहीये, म्हणजे जन्मता नाही होत, हा तुम्हाला लाईफ स्पॅन मध्ये कधी पण होऊ शकतो. ठीक आहे. याचे कधी होऊ शकतो असं काही नाही तुमचा. पण सिंड्रोम मीन्स अ ग्रुप ऑफ सिम्टम्स. सिंड्रोम कशाला म्हटलं जातं, की खूप सारे सिम्टम्स त्याच्यामध्ये दिसतात. बरं, एड्सची पहिली केस 1981 मध्ये रिपोर्ट झाली इन द लास्ट 25 इयर्स ऑर सो. पहिली केस जवळपास 1981 मध्ये बघितल्या गेली म्हणे. त्याच्यानंतर काय म्हणे की 25 इयर्स पासूनच त्याचे आपल्याला अस्तित्व कळायला लागलं. म्हणजे याचा अर्थ एड्स काय नवीन आजार आहे का, अजिबात नाही. एड्स जवळजवळ प्राचीन काळापासून आहेत असं म्हणतात. खूप सारे आपले मोठे मोठे तत्ववेत्ते हे एड्सच्यानंच मेले असं काही जणांचा अंदाज आहे, कारण त्यांचे सिम्टम्स तसेच होते. मरण्याच्या वेळी लाईफच्या त्यांचे सिम्टम्स जे होते ते आजारी पडले होते, अमकं झालं होतं, तमकं झालं होतं, ते सगळं एड्सच्या लक्षणात दिसत होते. तर भरपूर जण असे आहेत म्हणतात की ते एड्सच्या लक्षणासारखं मेलेत म्हणतात. की एड्सचे लक्षणं म्हणजे काय, इम्युनो सिस्टम डॅमेज झाली, हे झाली. ठीक आहे. तो इतिहासाचा पार्ट आहे. पण ॲक्च्युअल रिपोर्ट कधी झालाय म्हणजे 1981. तर तुम्ही परीक्षेमध्ये तेच मार्क करणार, कारण आपल्याला ॲथेंटिकेट माहिती ही दिलेली. पण ॲक्च्युअलमध्ये असं भेटतं आपल्याला, ज्यांचं असं दाखवलंय की बाबा हा राजा, हा असा असा राजा, याला असा असा आजार झालता, अशी अशी लक्षणं देती, म्हणजे जे इतिहासात वर्णन केलेलं आहे त्याच्या आजाराबद्दलचं, त्यावरून असा अंदाज आहे की बाबा याला सुद्धा हा रोग झालेला असू शकतो आणि त्याच्याने हा मेलेला असू शकतो. क्लिअर आहे. हे असू शकतं. बरं, ठीक आहे. इट हॅज स्प्रेड ऑल ओव्हर द वर्ल्ड अँड किलिंग मोर दॅन
2.5 मिलियन म्हणजे 2.5 करोड लोक याच्यापासून मेलेली आहेत आतापर्यंत. किती? 2.5 करोड जगामध्ये. बरं, एड्स इज कॉज्ड बाय इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस, HIV, त्याला काय म्हणतात? HIV, इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. बरं, अ मेंबर ऑफ ग्रुप ऑफ व्हायरसेस कॉल्ड रेट्रोव्हायरस. ठीक आहे, जो व्हायरस आहे तो कोणत्या कॅटेगरीचा आहे? तो म्हणजे रेट्रोव्हायरस. बरं, विच हॅव अन एन्व्हलप एन्क्लोजिंग RNA जीनोम. ठीक आहे, काय म्हणे या रेट्रोव्हायरसची काय असते म्हणे? याच्यामध्ये RNA असतो म्हणे. आणि तुम्हाला माहिती आहे की व्हायरसेस कसे असतात रे? व्हायरसेसमध्ये एक तर DNA असतो किंवा RNA असतो, बरोबर आहे. DNA असेल तर तो सिंगल स्टँडर्ड पण असू शकतो, डबल स्टँडर्ड पण असू शकतो, की RNA डबल स्टँडर्ड असू शकतो, सिंगल स्टँडर्ड. RNA असतो, RNA एक तर डबल स्टँडर्ड पण असू शकतो, सिंगल स्टँडर्ड पण असू शकतो. DNA डबल स्टँडर्डच असतो. ठीक आहे, तर मग हा जो RNA असतो त्याच्यावर प्रोटीनचं कोटिंग असते. झाला व्हायरस, जास्त काही फंक्शन नसतं. RNA वर प्रोटीनचं कोटिंग झालं, इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस बनला. ठीक आहे, बरं. त्याच्यानंतर बघा ट्रान्समिशन, की कशा पद्धतीनं HIVचं इन्फेक्शन होऊ शकतं. सेक्शुअल कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. एखाद्याला ऑलरेडी HIV झालेला आहे आणि त्याच्याशी सेक्शुअल कॉन्टॅक्ट आला तर तुम्हाला XYZ व्यक्तीला काय होऊ शकतो? हा आजार होऊ शकतो. बरं, त्याच्यानंतर ट्रान्सफ्युजन ऑफ कंटॅमिनेटेड ब्लड ऑर ब्लड प्रॉडक्ट. ठीक आहे, ट्रान्सफ्युजन, एखाद्याचा ब्लडच तुम्हाला जर चढवल्या गेलं, एखाद्याला चढवल्या गेलं, ठीक आहे, ते म्हणा, किंवा ब्लड प्रॉडक्ट जसं प्लाझ्मा सेल्स असतात, इतर ज्या सेल्स असतात बघा, प्लाझ्मा असतात, प्लेटलेट्स असतात, ह्या जर तुम्हाला दिल्या, एखाद्याला दिल्या गेल्या तर काय करावं लागेल? सॉरी, जर जास्तच माझ्या याच्यात येऊ लागलं, आय होप तुमचं आयुष्य पूर्ण हेल्दी राहो. ठीक आहे, बरं. तर मग ते एखाद्याला दिल्या गेलं तर काय होतं? ट्रान्सफ्युजन, तर ब्लड, इन्फेक्टेड ब्लड दिल्या गेलं तर होऊ शकतं. त्याच्यानंतर शेअरिंग इन्फेक्टेड निडल ॲज इन केस ऑफ इंट्रावेनस ड्रग्ज अब्युजर. काय होतं म्हणे? हे जे ड्रग्जकडे असते का, ड्रग पिणारे नशेडे लोक, हे कधी कधी ड्रगचे इंजेक्शन घेतात. हे लोक हे इंजेक्शन घेताना एक घेणार, सुई मारणार, तीच सुई घेणार, दुसरा तोच मारणार, तिसरा घेणार, तोच सुई मारणार. एकानंतर एक सेम सुईनं ते ड्रग्ज काय करतात? मारत असतात. ते काही सिंगल यूज इंजेक्शन वापरत नाही. मग त्याच्यामुळे पण काय होऊ शकतं म्हणे? इन्फेक्शन होऊ शकतं. ठीक आहे, त्याच्यानंतर फ्रॉम इन्फेक्टेड मदर टू हर चाइल्ड थ्रू प्लॅसेंटा. मी तुम्हाला सांगितलंय प्लॅसेंटा मधून काय जातं म्हणे? आपल्या इम्युनिटीज, हे आपल्या इम्युनिटीज, पॅसिव्ह इम्युनिटीज आपल्या एखाद्या फिटसला ट्रान्समिट होतं. मग तसंच काय होतं म्हणे की मदर पासून पण चाइल्डला होऊ शकतं म्हणे. आजकाल त्याच्यावर विलाज आलेले खूप साऱ्या, आपल्या टीव्हीवर जाहिराती पण चालत असतात की टेस्ट करून घ्या बाबा, जे कोणी प्रेग्नन्स असेल त्यांनी काय केलं पाहिजे? टेस्ट करून घेतली पाहिजे HIVची. जर झालेला असेल मदरला तर तिच्या बाळाला तरी आपण ॲटलिस्ट या आजारापासून वाचवू शकतो. बरं, सो पीपल हू आर ॲट द हाय रिस्क ऑफ गेटिंग इन्फेक्टेड इन्क्लूड्स इंडिव्हिज्युअल हू हॅव मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स. काय सांगितलेलं आहे म्हणे की ते लोक फार वल्नरेबल आहे म्हणे ह्या आजारासाठी, ज्यांचे काय म्हणे मल्टिपल पार्टनर्स आहेत म्हणे. खूप सारे काय म्हणे सेक्शुअल पार्टनर्स आहेत म्हणे, मल्टिपल, एक झालं, दुसरं, तिसरं. त्याच्यानंतर हे ड्रग्ज ॲडिक्ट लोक. ठीक आहे, हे जे नशेडे लोक असतात ना, हे पण काय, जे इंट्रावेनस ड्रग्ज घेतात, म्हणजे वेन्समध्ये डायरेक्ट इंटर करतात, म्हणजे इंजेक्शन मार्फत घेणारे. ठीक आहे, त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल्स who required repeated blood transfusion. Individuals who required repeated blood transfusion. आता कोणती असतात रे? काही लोक आहेत बघा ज्यांना थॅलासेमिया नावाचा आजार झालेला असतो. काय असतो? थॅलासेमिया. थॅलासेमियामध्ये काय होतं रे? थॅलासेमिया एक असा आजार आहे त्याच्यामध्ये त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये नवीन रक्त बनत नाही आणि हा आजार जेनेटिकली असतो, म्हणजे एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये पण जातो. कधी कधी तो ॲक्वायर्ड पण होऊन जातो, डायरेक्ट पण होऊन जातो. ठीक आहे, त्या थॅलासेमियामध्ये काय होतं म्हणे की त्या व्यक्तीला बाहेरून रक्त द्यावं लागतं, सतत रक्त देत राहावं लागतं. काही काळानंतर त्याला सतत रक्त द्यावं लागतं. ह्या लोकांचा आजकाल टाइम स्पॅन म्हणजे जगण्याचा पण किती, साधारण 25 वर्षापर्यंत ते साधारण जगतात, 20 ते 25 वर्षापर्यंत. ठीक आहे, कारण काय होतं, त्यांच्या ब्लडमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण खूप वाढतं. बाहेरून तुम्ही रक्त देतायत, रक्त तर युटिलाइज होऊन जातं, पण त्याच्यामधलं हिमोग्लोबिन काय राहतं?
तसंच राहतं म्हणतात. आणि मग त्याच्यामुळे मग एक प्रकार त्यांना आयर्न किंवा एखादी चुंबकीय पदार्थ त्याच्या जवळ पण त्यांना जरा असं डिस्टर्ब व्हायला लागतं. ठीक आहे, ते आपल्या सिलेबसमध्ये नाही थॅलासेमियाबद्दल माहिती. थॅलासेमियाबद्दल जेवढी मला माहिती तेवढी सांगितली. तर ह्या लोकांना काय करावं लागतं म्हणे, सतत ब्लड ट्रान्सफ्युजन करावं लागतं. त्याच्यानंतर चिल्ड्रन बॉर्न टू अँड HIV इन्फेक्टेड मदर. ठीक आहे, आणखी कोणाकोणाला, ज्या व्यक्तीच्या आईला ऑलरेडी HIV झालेला आहे तिच्या चिल्ड्रनला पण काय HIV होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर ठीक आहे, एवढे प्रकार आहेत, 4 प्रकार की ज्याच्यातून HIV ट्रान्समिशन होऊ. बरं, त्याच्यानंतर इथे बघा हे काय दिलेलं आहे, इथे मस्तपैकी त्याची प्रक्रिया सांगितली की बाबा कसा कसा तो इन्फेक्ट करतो. ते बघा ह्या लेफ्ट कॉर्नरला काय सांगितलं, हे HIV व्हायरस आहे. आतमध्ये बघा RNA दिसतोय, त्या RNA वर प्रोटीनचं कव्हर आहे, खतम. व्हायरल RNA कोर काय करतोय, हा व्हायरल RNA आता सेलला इन्फेक्ट करतोय. हे जे चौकोनी बॉक्स दिसतोय हा काय तुमचा सेल आहे समजा. हा आता व्हायरल RNA एंटर झाला. एंटर झाल्यावर त्याच्या प्रोटीनचा कोट निघून जातो, त्याचा RNA मोकळा होऊन जातो. ठीक आहे, हा RNA काय करतो, हा RNA इंट्रोड्यूस इनटू द सेल. आता हा सेलमध्ये आलेला आहे. व्हायरल DNA इज प्रोड्यूस्ड बाय रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. म्हणजे काय करणार, हा RNA रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज नावाचं आपल्या शरीरामधलं काय करणार, एन्झाईम वापरणार आणि ह्या RNA ची एक कॉम्प्लिमेंटरी कॉपी बनवणार आणि DNA बनवणार. RNA काय आहे, सिंगल स्टँडर्ड, मग तो त्याची दुसरी कॉम्प्लिमेंटरी पेअर बनवून टाकली. त्यानं काय केली, आता कॉम्प्लिमेंटरी पेअर बनवून टाकली. आता तो डबल स्टँडर्ड DNA झाला. आता डबल स्टँडर्ड तयार झालेला हा DNA काय करतो, व्हायरल DNA इनकॉर्पोरेट इनटू द होस्ट जिनोम. आता हा DNA आपल्या न्यूक्लियसच्या आतमध्ये जाऊन आपल्या DNA वर जाऊन कब्जा करणार. क्लियर है, जिस थाली में खाता है उसी में छेद कर देता है. मतलब हमारा ही अंदर आ गया, हमारा ये रिवर्स ट्रांसक्रिप्टेज लिया और हमारे इसमें से कॉम्प्लीमेंट्री पेयर बना के DNA बन गया और DNA अब हमारी ही न्यूक्लियस में इंटर करेगा. आता आपल्या शरीरामध्ये काय झालेलं आहे, मग न्यूक्लियस तयार झालेला. ओके, न्यूक्लियस मध्ये काय केलंय, आता हा DNA तयार, याचा DNA केलाय व्हायरस, आपला DNA नष्ट करू लागतो. मग काय, न्यू व्हायरल RNA इज प्रोड्यूस्ड बाय द इन्फेक्टेड सेल. हा जो आज गेलेला DNA हा काय करतो, नवीन व्हायरल RNA प्रोड्यूस करायला लागतो. ठीक आहे, आपली सेल हे अशामध्ये, मला एक सांगा, एक कन्फ्युजन राहतं मुलांचं की हा DNA न्यूक्लियसच्या आत गेलाय, आता ही सेल मरून जाईल का जिवंत राहील, ही सेल मरून जाईल की जिवंत राहील. तर लक्षात ठेवा, ही सेल मरत नाही, ही सेल ॲज इट इज राहते. ही सेल फक्त काम काय करते, हे व्हायरल RNA बनवण्याचं काम करते. ठीक आहे, हिचं फंक्शनिंग चालू राहतं. काय होतं, खूप साऱ्या प्रमाणामध्ये हे व्हायरल RNA जेव्हा बनतात ना, हे सगळ्या सेलला काय करत राहतात, इन्फेक्ट करत राहतात. जसे जसे ते इन्फेक्ट करत जातात तसं तसं आपल्या शरीरामध्ये काय होतं, ह्या HIV व्हायरसचा प्रसार होतो. जेव्हा HIV व्हायरसचा मोठ्या प्रमाणात प्रसार होऊन जातो तेव्हा माणसाचं काय होऊन जातं, मग पूर्ण सिस्टम बॉडीची काय होते, कोलॅप्स होते. क्लिअर आहे. तर फक्त हा DNA जेव्हा जो आतमध्ये एंटर करतोय ना, हा फक्त काय काम करतो, या न्यूक्लियसचं सगळं मशिनरी वापरून, तुम्हाला माहिती आहे जे पण न्यूक्लियसला रिप्लिकेट करण्यासाठी जे पण गोष्ट लागती ती सेल प्रोव्हाइड करत असतं. न्यूक्लियस काय करतो, एक RNA बनवत राहतो. कोणता RNA असतो, तो व्हायरल RNA म्हणजे HIVचा RNA असतो. हे RNA जो न्यू प्रोड्यूस झालाय हा काय करतो, अजून व्हायरसेस तयार करतो. अजून तयार झालेले व्हायरस काय करतात, मग अदर सेलला इन्फेक्ट करतात. अदर सेलला इन्फेक्ट केल्याच्या नंतर परत त्या सेल्स काय करतात, RNA प्रोड्यूस करतात, परत त्या एकमेकाला इन्फेक्ट करतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने काय होतं, यांचं मल्टिप्लिकेशन होतं. द इन्फेक्टेड सेल कॅन सर्व्हाइव्ह वाईल व्हायरसेस आर बीइंग रेप्लिकेटेड अँड रिलीज. बघा इथं सांगितलेलं आहे, इन्फेक्टेड सेल कॅन सर्व्हाइव्ह. ही जी इन्फेक्टेड सेल आहे ती सर्व्हाइव्ह करते वाईल व्हायरसेस आर बीइंग रेप्लिकेटेड. याच्यामध्येच काय होतं, व्हायरसेस रेप्लिकेट होत असतात आणि बाहेर पडत असतात. म्हणजे तुमची सेलच काय करते, नंतर मग एकदा हा एंटर झाल्याच्या नंतर RNA बनवत असते आणि व्हायरसेस तयार करत असते. ओके, नेक्स्ट बघा, आफ्टर एंटरिंग द बॉडी ऑफ पर्सन द व्हायरस एंटर द मायक्रोपेजेस where RNA genome of the virus replicate to form viral DNA with the help of enzyme called reverse transcriptase. Reverse
ट्रान्सक्रिप्टेज. ओके, काय होतं म्हणे की बॉडीमध्ये व्हायरस एंटर झालेला आहे. एंटर झाल्यानंतर तो मायक्रोफेजेस मध्ये जातो, वेअर RNA जिनोम ऑफ द व्हायरस रेप्लिकेट. मायक्रोफेजेस म्हणजे एक प्रकारचा इम्युनो सिस्टमचाच प्रकार आहे. तो इम्युनो सिस्टमवरच हल्ला करतो. हा जो HIV व्हायरस आहे, हा HIV व्हायरस इम्युनो सिस्टमवरच पहिले हल्ला करतो आणि इम्युनो सिस्टममध्ये जे मायक्रोफेजेस असतात तिथे काय करतो हा RNA स्वतःला रेप्लिकेट करतो. त्याचा काय होऊन जातो, DNA बनून जातो. ठीक आहे, RNA मध्ये जर रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज लावला तर कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर, तुम्हाला माहिती ना ATGC असते बघा, तर RNA वर फक्त सिंगल स्ट्रँड असतो, मग दुसरा स्ट्रँड तर रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेजच्या मदतीनं तो काय करतो, बनवून घेतो. मग तो आता काय झालाय, डबल स्ट्रँडेड झालाय DNA सारखा. मग काय करतो, तो डायरेक्ट न्यूक्लियस मध्ये घुसून जातो. बरं, दिस व्हायरल DNA गेट इनकॉर्पोरेटेड इनटू होस्ट सेल्स DNA. या होस्ट सेलच्या DNA मध्ये काय जातो, मिसळून जातो. डायरेक्ट अँड इन्फेक्ट सेल टू प्रोड्यूस व्हायरस पार्टिकल्स. मग काय करतो, त्या सेलला सांगतो की चला सगळं तुमच्याकडचे जे पण केमिकल्स वगैरे आहेत ते मला द्या, अब आपण व्हायरस बनाएगा. अपन क्या करेगा, वायरस बनाएगा. तुम्हारे सारे चीजें मुझे दे दो, अब मैं वायरस बनूंगा. ते काय व्हायरस बनवायला. तर मायक्रोफेजेस कंटिन्यू टू प्रोड्यूस व्हायरसेस. आता तुमची जी इम्युनो सिस्टम आहे काय करतीये, तुमची इम्युनो सिस्टमच काय करते, आता हा व्हायरस बनवतीये. ठीक आहे, दिस वे ऍक्ट्स लाईक अ HIV फॅक्टरी. तुमची इम्युनो सिस्टमच आता काय HIV फॅक्टरीज बनवून गेलेली आहे. ठीक आहे, तुमचे मायक्रोफेजेसच काय करताय, जी तुमच्या संरक्षणासाठी काम करते तीच तुमच्यासाठी काय करते, आता व्हायरसेस बनवतीये. बरं, सायमल्टेनियसली HIV इंटर्स इनटू T लिम्फोसाइट. त्याचबरोबर HIV नुसता मायक्रोफेजेस मध्येच जात नाही, तर मायक्रोफेजेस सोबत HIV कुठे जातो म्हणे, T लिम्फोसाइट्स मध्ये जातो. बरं, रेप्लिकेट अँड प्रोड्यूस प्रोजेनी व्हायरसेस. काय करतो म्हणे, प्रोजेनी व्हायरस. प्रोजेनी म्हणजे एक प्रकारचे छोटेसे स्मॉल अंडर डेव्हलप किंवा इमॅच्युअर व्हायरसेस असतात. ठीक आहे, प्रोजेनी म्हणजे छोटेसे इमॅच्युअर, जे लहान असतात, छोटे बाळ म्हणू शकता. विच रिलीज इन ब्लड अटॅक अदर हेल्पर T लिम्फोसाइट. काय करतात म्हणे की हे छोटे छोटे व्हायरसेस ब्लड मध्ये जाऊन दुसऱ्या ज्या हेल्पर T लिम्फोसाइट्स असतात, हेल्पर T लिम्फोसाइट्स कोण म्हणतात रे, कारण त्या हेल्प करतात. T लिम्फोसाइट्स कोणाला हेल्प करतात, B लिम्फोसाइट्सला. कशासाठी हेल्प करतात, अँटीबॉडी प्रोडक्शनसाठी. अँटीबॉडी प्रोडक्शन B लिम्फोसाइट्सच करतात, T लिम्फोसाइट फक्त त्यांना हेल्प करतात. ठीक आहे, राजा एकच बनतो, पण त्याला राजा बनवण्यासाठी पूर्ण प्रजा किंवा त्याचे सैन्य असतात, तशा पद्धती. ओके, दिस लीड्स टू प्रोग्रेसिव्ह डिसीज इन द नंबर ऑफ T लिम्फोसाइट. बरं, दिस लीड्स टू प्रोग्रेसिव्ह डिक्रीज इन नंबर ऑफ हेल्पर T लिम्फोसाइट. अशा पद्धतीनं काय होतं म्हणे, हळूहळू हळूहळू हेल्पर T लिम्फोसाइट जे आहेत त्यांचं काय होतं म्हणे, प्रमाण कमी होत जातं. मग आता तुमच्या एखाद्याच्या शरीरामध्ये जर T लिम्फोसाइट्सच कमी झाले, एखाद्याच्या शरीरामध्ये T लिम्फोसाइट्स कमी झाले. T लिम्फोसाइट्स कोण आहे, ते सेल्स आहे जे तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये किंवा एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये काय करायला मदत करता, अँटीबॉडीज बनवायला मदत करता. म्हणजे प्रजाच जर नष्ट झाली तर राजा बनून काही फायदा आहे का, राजा बनू शकतो का, नाही बनू शकत. कोणावर राज्य करणार, कोण बनणार, प्रजाच नाही, माणसंच नाही, तर काय होणार. म्हणजे तसंच पद्धतीनं की हेल्प करणाऱ्या ज्या T लिम्फोसाइट्स आहे त्यांचं प्रमाण हळूहळू कमी होऊन नष्ट झालं की त्याच्यामध्ये अँटीबॉडी बनणारच नाही. क्लिअर आहे की नाही. मग द बॉडी ऑफ इन्फेक्टेड पर्सन. ओके, क्लिअर आहे. मग हळूहळू काय होणार, प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय, हळूहळू प्रमाणात एकानंतर एक काय होतं म्हणे, हेल्पर T लिम्फोसाइट्स नष्ट होत जातात. ड्युरिंग धिस पिरियड पर्सन सफर फ्रॉम बाउट ऑफ फीवर, डायरिया अँड वेट लॉस. काय काय होतं म्हणे, त्याला ताप यायला लागतो, डायरिया होतो आणि वेट लॉस त्याचं व्हायला लागतं. त्याच्यामध्ये काय होतं, मग लक्षणं दिसायला सुरुवात होती. ड्यू टू डिक्रीज इन नंबर ऑफ हेल्पर T lymphocyte, the person starts suffer from infections that could have been otherwise overcome, such as those due to bacteria, especially mycobacterium. काय होतं म्हणे
की तो पर्सन काय होतो म्हणे आता त्याच्याकडे हेल्पर टी लिम्फोसाइट्स कमी झाल्यामुळे अँटीबॉडीज बनत नाही, मग तो काय होतो पटकन इन्फेक्ट होऊन जातो म्हणे, त्याला पटकन कुठलाही आजार होऊन जातो. वातावरण बदललं, सर्दी झाली, काही एखादा खोकलणाऱ्या लोकांच्या संपर्कात आला की खोकला सुरू झाला, काही पण झालं की तो लगेच आजारी पडायला लागतो. हे सगळं कशामुळे होतं, हे सगळं कशामुळे होतं तर हे त्याच्यामध्ये अँटीबॉडी प्रोडक्शन कमी होतं, त्याचं इम्युनो सिस्टम काय होते वीक होत जाते, म्हणून त्याला इम्युनो डेफिशियन्सी म्हणतात बघा. एड्सला इम्युनो सिस्टमची काय होते डेफिशियन्सी होते, इम्युनो सिस्टम काय होते कमी होऊन जाते. ठीक आहे, मग कोणत्या कोणत्या प्रकारच्या बॅक्टेरियाला तो बळी पडतो, मायकोबॅक्टेरिया. मायकोबॅक्टेरिया जनरली आय थिंक टीबी मध्ये असतात, एकदा चेक करून घ्या वाटलं तर गुगलवर सर्च करून, किंवा मग मी सांगेन तुम्हाला ग्रुपमध्ये. मायकोबॅक्टेरिया, ठीक आहे. मायकोबॅक्टेरियम झाला. व्हायरसेस, त्याला व्हायरल फिवर पण होऊ शकतो. फंगी, इवन पॅरासाइट लाईक टॉक्झोप्लाझ्मा, ठीक आहे. टॉक्झोप्लाझ्मा अँड पेशंट बिकम सो इम्युनोडेफिशियंट, हे सगळे काय होतात त्याच्यावर अटॅक लगेच करून टाकतात. ठीक आहे, तो कसा बनून जातो, एखादा पर्सन खूप इम्युनोडेफिशियंट बनून जातो, दॅट ही इज अनस्टेबल टू प्रोटेक्ट हिमसेल्फ. तो अनस्टेबल बनून जातो कारण त्याच्याकडे अँटीबॉडी प्रोडक्शनची सगळी मशिनरी नष्ट झालेली आहे. ठीक आहे, मग अगेन्स्ट दिस इन्फेक्शन म्हणजे त्याच्याकडे काही नाहीच आहे. ओके, बरं. वाईडली यूज डायग्नोस्टिक टेस्ट फॉर एड्स इज एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट ॲसे. एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट ॲसे, ठीक आहे. हिलाच काय म्हणतात इलिसा. ह्याच टेस्टला काय नाव आहे इलिसा टेस्ट म्हणतात. ठीक आहे, एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट ॲसे खूप वेळा MPSC UPSCच्या परीक्षेमध्ये पण विचारलेलं आहे की इलिसा टेस्ट इज यूज फॉर डिटेक्शन ऑफ एड्स, त्याच्यानंतर कॅन्सर, त्याच्यानंतर आणखीन 3-4 डिसीजेसची नावं येतात आणि मग त्याच्यामध्ये मग आपल्याला राईट मारायचं असतं. ठीक आहे, चूक करू नका, एड्समध्ये इलिसा टेस्ट वापरला. बरं, विडाल टेस्ट कुठं वापरलं जाते रे, कमेंट करून सांगा, नाही तर व्हॉट्सअप करा. ठीक आहे, विडाल टेस्ट कुठं वापरलं जाते ती पण सांगा मला. सिम्टम्स, बरं, HIV चे सिम्टम्स काय लक्षात ठेवा. HIV लवकर सिम्टम दाखवत नाही. HIV चा व्हायरस इन्फेक्टेडच्या शरीरामध्ये गेला त्याच्यानंतर तो डिटेक्ट व्हायला पण साधारण 2 ते 12 वीक लागतात. किती, 2 ते 12 वीक लागतात. त्याच्यानंतर त्यानं टेस्ट केली तर समजत, म्हणजे एखाद्याला काल HIV चा व्हायरस त्याच्या शरीरात एंटर झालाय आणि त्यानं उद्या म्हणजे 2 दिवसानंतर टेस्ट केली तर तो निगेटिव्ह येईल, आणि त्यानं जर 3 महिन्यानंतर टेस्ट केली तर हमखास पॉझिटिव्ह येईल. क्लिअर आहे, म्हणजे काय होतं तर काय होतं टाइम घेतो. बरं, बघूया आपण काय आहे. असिम्प्टमॅटिक फेज, काय म्हणे असिम्प्टमॅटिक फेज म्हणजे अशी फेज जिच्यामध्ये त्याला काहीही सिम्टम दिसत नाही, तो नॉर्मल जगतो. देअर इज ऑलवेज अ टाइम लॅग बिटवीन इन्फेक्शन अँड अपीअरन्स ऑफ सिम्टम्स. काय म्हणे त्याच्यामध्ये काय म्हणे टाइम लॅग आहे म्हणे त्याच्यामध्ये, म्हणजे इन्फेक्शन झाल्यापासून सिम्टम येण्यासाठी बराच वेळ जाऊ द्यावा लागतो, बराच वेळ जाऊ द्यावा लागतो. दिस पिरियड मे व्हॅरी फ्रॉम फ्यू मंथ टू फ्यू इयर्स. काय म्हणे फ्यू मंथ्स पासून फ्यू इयर्स तो व्हॅरी करतो म्हणे, डिपेंडिंग अपॉन इम्युनो सिस्टम ऑफ दॅट पर्सन. त्या पर्सनच्या इम्युनो सिस्टमवर हा पिरियड व्हॅरी करतो म्हणे. बरं, आणखीन एक कन्फ्युजन असतं बघा मुलांना एड्स बद्दल. ते असं असतं की HIV आणि एड्स, एखादा व्यक्ती HIV पॉझिटिव्ह आहे आणि एखाद्या व्यक्तीला एड्स झालाय, ह्या दोन गोष्टीचा तुम्हाला फरक माहीत असणं फार गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीला HIV झालेला आहे याचा अर्थ काय की तो जो HIV व्हायरस आहे, रेट्रो व्हायरस, हा त्याच्या शरीरामध्ये आलेला आहे, त्याच्या शरीरामध्ये आलेला आहे आणि तो आता काय आहे काही दिवसांनी एड्समध्ये रूपांतरित होणार. ठीक आहे, म्हणजे जो HIV पॉझिटिव्ह आहे त्याला जर आपण औषध उपचार दिले चांगल्या पद्धतीनं, जे ART म्हणतात बघा, अँटी रेट्रो व्हायरल थेरपी, ART, ही जी औषधी प्रणाली असते ही त्या HIV पॉझिटिव्ह व्यक्तीला दिल्या जाते, जेणेकरून त्या व्यक्तीचं एड्समध्ये रूपांतर, त्याच्या आजाराचं एड्समध्ये रूपांतर होण्यासाठी आपण जास्तीत जास्त वेळ देऊ. म्हणजे जर एखादा HIV पॉझिटिव्ह 5 वर्षामध्ये जर एड्समध्ये कन्वर्ट होत असेल, त्याला एड्सची बाधा होत असेल, तर त्याला आपण 15 ते 20 वर्षापर्यंत जगवू शकतो त्या औषध उपचाराप्रमाणे. ठीक आहे, आणि बऱ्याच आता मी असे हे पाहिलेले काय म्हणतात त्याला
रिसर्च पाहिलंय की त्या रिसर्चमध्ये सांगितलंय की काही काही लोकांनी तर एड्सवर स्वतःच अँटीबॉडी तयार करून त्यांना नष्ट केलंय, ज्यांनी ART घेतली. ARTचे ज्यांनी औषध घेतले, असे 3-4 केसेस लोकांच्या निदर्शनात आले. मी जेव्हा कोरोनाबद्दल वाचत होतो तेव्हा मला माहिती पडलं, पण हे अजून ऑथेंटिकेट नाही, कुठल्या पेपरमध्ये आलेलं नाही, त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे लक्ष नाही देऊ. कळलंय का? तर HIV पॉझिटिव्हमध्ये फक्त तो व्हायरस आलेला आहे, त्याला एड्स नाही झालेला आहे, त्याची इम्युनो सिस्टम वर्क करते. HIV पॉझिटिव्ह वाल्याची इम्युनो सिस्टम वर्क करते, फक्त एवढं आहे की नॉर्मल माणसापेक्षा थोडी कमी करते. एड्सवाल्याची जवळपास इम्युनो सिस्टम वर्कच करत नाही, ती खूप वीक झालेली असते. काय झालेली असते? वीक झालेली असते. ठीक आहे. तर HIV पॉझिटिव्ह व्यक्ती कालांतराने एड्सग्रस्त होतो. कळतंय? हे असा फरक असतो. म्हणजे जेणेकरून एखाद्याला HIV झाला की तो लगेच गचकणार किंवा त्याला लगेच एड्स होणार असं नाही, आपण त्याला वाचवू शकतो, त्याला 20-25 वर्षाचं 15 वर्षाचं आयुष्य देऊ शकतो. क्लिअर आहे? ड्युरिंग इनिशियल 2 to 12 weeks, this period of antibody concentration is less than nanogram, so ELISA test is negative. This period is called window period. काय होतं म्हणे की सुरुवातीला जेव्हा म्हणजे एखाद्याला आज HIVचा व्हायरस इन्फेक्ट झालाय आणि त्याच्यानंतर सुरुवातीचे 2 ते 12 वीकमध्ये अँटीबॉडीज ज्या तयार होतात त्या व्हायरसबद्दल, त्यांची कॉन्सन्ट्रेशन कशी असते म्हणे? खूप कमी असते म्हणे, एकदम नॅनोग्राममध्ये असते. त्याच्यामुळे काय होतं म्हणे की जी इलिसा टेस्ट असते म्हणे ती निगेटिव्ह येते. म्हणजे त्या पिरियडला काय म्हटलं जातं? विंडो पिरियड. त्या पिरियडला काय म्हटलं जातं? विंडो पिरियड. जनरली विंडो पिरियड हा त्याला म्हटलं जातं, त्या पिरियडला म्हटलं जातं जेव्हा पॅथोजन शरीरामध्ये इंटर करून त्याचे सिम्पटम्स अपीअर व्हायला लागतात. विंडो पिरियड कशाला म्हटलं जातं? पॅथोजन शरीरामध्ये इंटर केलाय आणि इंटर केल्यानंतर त्याचे सिम्पटम्स दिसण्यासाठी जो टाइम लागतो, आज समजा इंटर केलाय आणि 15 दिवसानं त्याचे सिम्पटम दिसत आहे, मग तो विंडो पिरियड किती झाला? 15 दिवसाचा झाला. आज इंटर झालाय, 10 दिवसानं तसं काय करतोय? तो सिम्पटम दाखवायला सुरुवात करतोय, मग तो 10 दिवस काय झालाय? विंडो पिरियड झाला. म्हणजे एंट्री ऑफ पॅथोजन टू द अपीअरन्स ऑफ सिम्पटम्स, हा जो पिरियड आहे ह्या पिरियडला विंडो पिरियड म्हणायचं. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतं, आता सध्या कोरोनाचं आहे बघा, कोरोनावाल्याला एखादा कोरोना व्हायरस त्याच्या शरीरामध्ये पण गेला तर त्याला कळत नाही पहिले 5-6 दिवस, 5-6 दिवसानंतर त्याला कळायला लागतं, त्याला सिम्पटम्स यायला लागतात. ठीक आहे. काही असे व्हायरस आहे, काही असे पेशंट सुद्धा आहे की त्यांना 10-10, 12-12 दिवस पण कळलं नाही, ते 10-10, 12-12 दिवस फिरत राहिले आणि सगळीकडे कोरोना पसरत राहिले, असे सुद्धा झालेले. तर त्याच्यासाठी थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं आहे. क्लिअर आहे? मग बघा, एड्स रिलेटेड कॉम्प्लेक्स, ARC, एड्स रिलेटेड कॉम्प्लेक्स इज अ माइल्ड फॉर्म ऑफ HIV. एड्स रिलेटेड कॉम्प्लेक्स एक काय स्टेज येते बघा. ठीक आहे. ते काय माइल्ड फॉर्म ऑफ HIV केलं असतं. सोलम लिम्फ नोड्स, बाउट ऑफ द फीवर. बाउट ऑफ द फीवर काय रे? आता मी आधी पण म्हटलं होतं, बाउट ऑफ द फीवर म्हणजे काय होतं? वेगवेगळ्या कारणाने त्याला ताप येत राहणे. रिपीटेड एपिसोड ऑफ डायरिया, सतत डायरिया. त्याच्यानंतर वेट लॉस, प्रोलॉंग कफ, खूप दिवसापर्यंत त्याचा कफ तसाच राहणार, खोकला तसाच राहणार, वेट पण डिक्रीज होत जाणार, डायरिया पण राहणार. या सगळ्या गोष्टी ह्या एड्स रिलेटेड कॉम्प्लेक्सच्या असतात. म्हणजे एड्स रिलेटेड कॉम्प्लेक्स काय असतो तर बाबा HIV इन्फेक्शनचीच एक स्टेज असते. HIV इन्फेक्शन म्हणजे काय की त्या व्यक्तीमध्ये हा एड्स कॉझिंग व्हायरस म्हणजे HIV व्हायरस आलेला आहे आणि तो आता काय करतोय? दाखवतोय. त्याची लिम्फ नोड सोलन होतीये, त्याला थोडंसं काही झालं की ताप येतोय, डायरिया होतोय, ठराविक काळानंतर बरा झाला की परत डायरिया, बरा झाला की परत डायरिया, वेट लॉस होतोय, खूप साऱ्या दिवसापासून खोकला आहे तो पण बरा होत नाहीये. ठीक आहे. असे सिम्पटम्स जे दिसतात सुरुवातीला एड्स व्हायच्या आधीची काळ. एड्स रिलेटेड कॉम्प्लेक्स काय आहे? एड्स होण्याच्या आधीची स्टेज. एड्स होण्याच्या आधीची स्टेज म्हणजेच काय? HIV इन्फेक्शन झालेला व्यक्ती एड्स रिलेटेड कॉम्प्लेक्स दाखवतो. बर, फुल ब्लोन एड्स, त्या व्यक्तीला फुल ब्लोन एड्स कधी झालेला आहे असं म्हणता येईल? द पेशंट बिकम्स सिव्हिअरली इम्युनोडेफिशियंट. आता त्याच्यामध्ये काहीच इम्युनिटी राहिलेली नाही, एकदम टोटल लॅब झालेली आहे. इन धिस पिरियड पेशंट बिकम ससेप्टिबल टू अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन लाईक.
काय होतंय म्हणे त्या पेशंटमधून आता सर्वच्या सर्व इम्युनिटी गायब झालेली आहे, इम्युनो सिस्टम काय झाली त्याची टोटली खतम झालेली आहे. आता त्या नंतर तो जो पेशंट आहे तो ससेप्टिकल बनतोय, म्हणजे एकदम वल्नरेबल बनून जातोय, त्याला लगेच चटकन आजार होऊ शकतो. अपॉर्च्युनिटिक इन्फेक्शन्स म्हणजे ज्याचे तयारच असतात आपल्या आसपासमध्ये, त्याचे इन्फेक्शियस पॅथोजन्स काय असतात, प्रेझेंटच असतात. असे कोणते कोणते डिसीज आहे, ट्युबरकुलोसिस, मायकोबॅक्टेरियम एव्हियम हा एक प्रकारचा बॅक्टेरिया आहे, ठीक आहे. तर ट्युबरकुलोसिस होऊ शकतो त्या व्यक्तीला. त्याच्यानंतर बघा कॅन्डिडियासिस ऑफ माउथ अँड इसोफेगस बाय फंगस, कॅन्डिडिया अल्बिकॅन्स, कॅन्डिडिया अल्बिकॅन्स. बरं, काय म्हणे की कॅन्डिडियासिस ऑफ माउथ हा एक आजार होऊ शकतो, ठीक आहे, माउथचा. त्याच्यानंतर इसोफेगस बाय फंगस, ठीक आहे, इसोफेगस पर काय होऊ शकतं, एक फंगस आहे बघा कॅन्डिडिया अल्बिकॅन्स, तर याच्यामुळे काय होऊ शकतो, त्याला इसोफेगस किंवा माउथचा आजार होऊ शकतो. त्याच्यानंतर निमोनिया बाय फंगस, ठीक आहे, न्यूमोसायटिस कॅरिनी, ठीक आहे, न्यूमोसायटिस कॅरिनी ह्या फंगसमुळे येऊ शकतो निमोनिया. त्याच्यानंतर कॅन्सर ऑफ स्किन किंवा लिम्फ नोड हा पण होऊ शकतो, एक तर लिम्फ नोडचा कॅन्सर होऊ शकतो किंवा स्किन कॅन्सर होऊ शकतो. बरं, ठीक आहे, स्किन पासून तुम्हाला माहिती आहे अल्ट्राव्हायलेट रे पासून आपल्याला स्किन प्रोटेक्ट करत असते. बरं, पण त्याच्याकडे इम्युन सिस्टम नाही, ते होऊन जाणार. त्याच्यानंतर कॅपोसी सार्कोमिया, ठीक आहे, कशामुळे होतं तर त्याला काय म्हटलं जातं ह्या कंडिशनला, कॅपोनी सार्कोमिया, कॅपोसी सार्कोमिया, ओके, कॅपोसी सार्कोमिया. त्याच्यानंतर एन्सेफॅलायटिस काय म्हटलं जातं, एन्सेफॅलायटिस हा एक ब्रेनला होणारा आजार आहे. कोणामुळे होतो, टॉक्झोप्लाझ्मा गॉन्डी, टॉक्झोप्लाझ्मा गॉन्डी हा एक प्रकारचा प्रोटोझो आहे, टॉक्झोप्लाझ्मा गॉन्डी. याच्यामुळे काय होतं, एन्सेफॅलायटिस. एन्सेफॅलायटिस काय रे बरं, एन्सेफॅलायटिस हा अशा प्रकारचा डिसीज आहे बघा ज्यात ब्रेनवर सूज येते. व्हायरल इन्फेक्शनमुळे काय होते, ब्रेनवर सूज येते आणि खूप सारा त्रास होतो त्याला, ठीक आहे. तर त्या प्रकारचा त्याला आजार होतो, एन्सेफॅलायटिस म्हणतात त्याला, ठीक आहे. मग आता प्रिव्हेन्शन ऑफ एड्स काय सांगितलेलं आहे, प्रिव्हेन्शन ऑफ एड्स कसं करणार प्रिव्हेन्शन, HIV इन्फेक्शन मोर ऑफन स्प्रेड ड्यू टू कॉन्शियस बिहेवियर पॅटर्न and is not something that happen inadvertently like pneumonia or typhoid. HIV चं इन्फेक्शन कसं होतं म्हणे, कॉन्शियस बिहेवियर पॅटर्न स्प्रेड कशामुळे होतं म्हणे, नॉट समथिंग दॅट, म्हणजे कॉन्शियस बिहेवियर म्हणजे आपण काय म्हणू शकतो कडे त्याला, जसं की तुम्ही स्वतः अलर्ट राहिलं पाहिजे, कॉन्शियस राहिलं पाहिजे एखाद्या गोष्टीची. तुम्हाला काय की समजा तुम्हाला कॉन्शियसनेस आहे की बाबा अभ्यास केला पाहिजे तरच एक्झाममध्ये चांगले मार्क्स मिळू शकतात, हे काय झालं, तुमचा कॉन्शियसनेस झाला. HIV चं इन्फेक्शन कसं होतं म्हणे, जर तुमच्याकडे कॉन्शियसनेस असेल, समजा XYZ जर कटिंग करायला चाललाय तर तिथली ब्लेड्स वगैरे बघणार की ती नवीन वापरलेली की नाही, डॉक्टरकडे चाललाय एन्श्युअर करून घेणार, बघणार की बाबा नवीन सुई वापरलेली की नाही, ठीक आहे. अशा पद्धतीचं जर तुमचं बिहेवियर असेल, पॅटर्न असेल, तर HIV स्प्रेड नाही होणार. पण कारण कसं आहे, HIV लक्ष न दिलं तर तो येऊ शकतो. याच्यासारखं नाही निमोनिया आणि टायफॉइड सारखं. निमोनिया आणि टायफॉइड काय एअरबॉर्न डिसीज आहे, वॉटरबॉर्न डिसीज, तुम्हाला कळू नाही शकत कसं काय आलं आणि कसं काय नाही. पण तुम्ही ह्या ज्या बिहेवियर पॅटर्नमध्ये जर कॉन्शियसनेस जर आणला तर तुमच्याकडून खूप साऱ्या गोष्टी अवॉइड केल्या जाऊ शकतात, ठीक आहे. तर मग तुम्ही थोडंसं कॉन्शियस राहायला पाहिजे. बरं, इन्फेक्शन इन ब्लड ट्रान्सफ्युजन न्यूबॉर्न बेबी फ्रॉम मदर मे टेक्स प्लेस ड्यू टू पुअर मॉनिटरिंग. काय होतं म्हणे की पुअर मॉनिटरिंगमुळे ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे एखाद्या HIV पॉझिटिव्हचं ब्लड जर दिल्या गेलं, ठीक आहे, HIV पॉझिटिव्हचं ब्लड देणं किंवा मदर न्यूबॉर्न बेबीला त्याच्या मदरकडून होणं, हे काय म्हणे पुअर मॉनिटरिंगचे कारण आहेत म्हणे, की डॉक्टर लोकांनी, तिथल्या पेशंटनी, तिथल्या लॅब असिस्टंटनी लक्ष नाही दिलं, त्याच्यामुळे हे फैलाव झालाय, बरोबर नाही. तर अशा पुअर मॉनिटरिंग नसल्या पाहिजे. प्रेग्नंट मदरचं HIV टेस्ट झाली पाहिजे, जेणेकरून अर्ली डिटेक्शन होईल की मदरला HIV आहे का नाही, आहे तर तिच्या बाळाला वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.
ठीक आहे. त्याच्यानंतर ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये जे ब्लड घेतल्या जातं ते ब्लडला परत टेस्टिंग केलं पाहिजे की बाबा ते तसले काही धंदे तर नाही त्याच्यामध्ये, बरोबर आहे. जर त्याच्यामध्ये HIV इन्फेक्शन असेल एखाद्याला झालेलं, तेच ब्लड XYZ ला दिलं बिचाऱ्या दुर्दैवी व्यक्तीला, त्याचं तर आयुष्यच बरबाद आहे. ठीक आहे. इन आवर कंट्री नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन, जिला काय म्हणतात नॅको, अँड अदर नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन NGO, स्वयंसेवी संस्था म्हणतो नॉन गव्हर्नमेंटल, आर डुईंग अ लॉट टू एज्युकेट पीपल अबाउट एड्स. आपल्या देशाने काय केलेलं आहे म्हणे, 2 संस्था आहे म्हणे आपल्या देशामध्ये. एक तर नॉन गव्हर्नमेंटल म्हणजे ज्या स्वयंसेवी संस्था असतात, स्वतःच्या मर्जीने काय करतात, लोकांची सेवा करतात, अशा संस्था पण खूप आहे. त्याचबरोबर एक देशाची स्वतःची काय म्हणतात त्याला ऑर्गनायझेशन आहे, जिला नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन. ठीक आहे. तर नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनला आय थिंक 2016 मध्ये वर्ल्ड हेल्थने बहुतेक मला नाही आठवत, पण भारताची पाठ ठोकवली गेली की भारताने फार जबरदस्त प्रमाणामध्ये एड्स कंट्रोल केलेला आहे. अपेक्षेपेक्षा जबरदस्त भारताने एड्स कंट्रोलमध्ये रिझल्ट दाखवलेला आहे. त्याबद्दल आपलं जागतिक स्तरावर कौतुक सुद्धा झालेलं आहे. ठीक आहे. फार मस्त अवेअरनेस केला आहे, फार चांगल्या गोष्टी राबवण्यात आलेल्या आहे. नॅकोचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये योगदान आहे. ठीक आहे. हू हॅज started a number of program to prevent spreading of HIV infection. हू, ज्याला कोरोनाबद्दल काही अक्कल नव्हती, तिनं काय केलंय म्हणे या HIV काळामध्ये खूप सारे प्रोग्राम सुद्धा राबवलेले होते. त्याच्यानंतर हा बिल गेट्स आहे, हिची पण एक स्वयंसेवी संस्था आहे, NGO म्हणतात बघा. बिल गेट्स माहीत असेल, जगातला कोण्या काळचा सर्वात जास्त काळ श्रीमंत व्यक्ती म्हणून राहिलेला व्यक्ती. आज तो जगातला नंबर 1 नाही श्रीमंत. ठीक आहे. बरं. मेकिंग ब्लड सेफ फ्रॉम HIV. ठीक आहे. ब्लड बँक मधलं जे ब्लड आहे ते काय करायचं म्हणजे सेफ करायचं, म्हणजे बघून घ्यायचं, टेस्टिंग करून घ्यायची त्याची आधीच. एकदा काय करतात हे ब्लड बँकवाले सगळे ब्लड जमा करून घेतात आणि मग एक ब्लडच्या पिशव्याची टेस्टिंग करून घेतात. इन्फेक्शन निघलं काढून फेकून देतात. मे बी त्या व्यक्तीला संपर्क पण साधत असेल की तुम्हाला असं असं झालेलं आहे, आमच्या टेस्टिंगमध्ये सापडलं, मे बी त्यांच्याकडे जर पत्ते असेल तर. ठीक आहे. ब्लड जे देतात डोनेशन करतात त्यांना माहीत असेल. बरं. एन्शुरिंग द यूज ऑफ डिस्पोजेबल निडल्स. काय करायचं म्हणे, डिस्पोजेबल निडल्स आणि इंजेक्शन वापरायचं इन पब्लिक अँड प्रायव्हेट हॉस्पिटल. सगळीकडे पब्लिक प्रायव्हेटमध्ये काय करायचं, डिस्पोजेबल निडल्स आणि हे वापरायचं सिरिंजेस. ओके. त्याच्यानंतर फ्री डिस्ट्रीब्युशन ऑफ कंडोम्स. सेक्शुअल कॉन्टॅक्ट येताना काय करायचं म्हणे, कॉन्डोम्सचा वापर केला गेला पाहिजे म्हणे, जेणेकरून कोटिंग असं डायरेक्ट कॉन्टॅक्ट येणार नाही जेनायटल पार्टचा. ठीक आहे. ती गोष्ट. कंट्रोलिंग ड्रग ॲब्यूज. ड्रग्ज ॲब्यूज थांबले पाहिजे. पहिले बॉलिवूडवाल्यांचे ड्रग्सचे धंदे बंद केले पाहिजे. सारे लई ड्रग्स घेतेच्या घेतेवरून पार्ट्या करून दाखवते. ठीक आहे. हे ड्रग्ज बंद झालं पाहिजे. खास करून ड्रग्ज ॲब्यूज श्रीमंत लोकांमध्ये जास्त, कारण गरीब लोकांच्या ते परवडण्याच्या बाहेरचं आहे. आणि बऱ्याच भोकरदनमध्ये मी एक मागं पाहिलं होतं, शेताच्या मध्ये गांजाची शेती चालते. ठीक आहे. गांजाची शेती बी अशी केल्या गेली नाही पाहिजे. बऱ्याच शेतांमध्ये गांजा पेरला जातो, खूप ठिकाणी असं होतं. तर हे असले धंदे केले नाही पाहिजे. कोणी करत असेल तर त्याचं हृदय परिवर्तन करा. महात्मा गांधी आपले सांगतात. गांधी जयंती आत्ताच झालेली काल परवा. ठीक आहे. तर या गोष्टी आपल्या थांबल्या पाहिजे. त्याच्यानंतर आहे बघा, ॲडव्होकेटिंग सेफ सेक्स अँड प्रमोटिंग रेग्युलर चेकअप फॉर HIV इन ससेप्टिपिकल पॉप्युलेशन. ससेप्टिपिकल पॉप्युलेशनचं काय केलं पाहिजे, रेग्युलर HIV चेक झालं पाहिजे. ससेप्टिकल पॉप्युलेशन म्हणजे काय, ज्या सेक्स वर्कर असतात. ठीक आहे. ज्या सेक्स वर्कर असतात त्यांचं काय केलं पाहिजे म्हणजे रेग्युलर त्यांचं चेकअप केलं पाहिजे. त्यांना सांगितलं पाहिजे सेफ सेक्ससाठी काय काय मेजर्स वापरल्या जातात, कॉन्डोम्स वापरल्या जातल्या पाहिजे, इतर गोष्टी काय असतात त्या त्यांना समजावून सांगितली, जेणेकरून याचा आपल्याला स्प्रेड थांबता येतो. नेक्स्ट आहे बघा, इन्फेक्शन विथ HIV or having AIDS is something that should not be hidden. काय म्हणे की एखाद्याला HIV झालेला आहे किंवा एड्स झालेला आहे हे तुम्ही फार काळापर्यंत लपवून ठेवू नाही शकत. सिन्स देन द इन्फेक्शन मे स्प्रेड टू मेनी मोर पीपल. काय होतं म्हणे की तुम्ही जर ते लपवून ठेवला, तुमचे जर असे तुमच्यातून रक्त सिरिंग किंवा तुम्ही एखाद्या घरात जर राहत असाल आणि त्याचाच काहीतरी गोष्टीनं कॉन्टॅक्ट येतोच रक्ताचा बिक्ताचा, मलमपट्टी करताना म्हणा, इतर गोष्टी करताना म्हणा कोणाला, तर मग त्याने काय होतं म्हणे स्प्रेड होतो म्हणे.
त्याच्यामुळं काय करायचं म्हणे की ही गोष्ट लपून राहण्यासारखी तर नाही म्हणे, मग जरा लोकांना पण अवेअर ठेवायचं की बाबा माझ्यापासून ह्या गोष्टीची काळजी घे की जेणेकरून तुला हा आजार होणार नाही. ही पण गोष्ट त्या व्यक्तीनं पाळली पाहिजे म्हणे. ठीक आहे, लपून ठेवून हे नाही केलं पाहिजे. आणि जो लपून ठेवत नाही त्याला पण अशी ट्रीटमेंट नाही दिली पाहिजे की बाबा तू लई मोठा गुन्हा केलेला आहे का काय केलेला आहे असं त्याला ट्रीटमेंट देऊ नका, की जेणेकरून लोक पण स्वतःहून सांगतील की बाबा मला हा आजार आहे, माझ्यापासून थोडं दूर राहा, माझ्या ह्या गोष्टी वापरू नका, माझ्या ह्या गोष्टी ज्या काय असतात तुम्हाला माहिती आहे आता कोणत्या गोष्टी त्या वापरू नका, की जेणेकरून तुमचा ब्लडचा आणि माझ्या ब्लडचा कॉन्टॅक्ट झाला की तुम्हाला पण ते इन्फेक्शन होऊ शकतं. ठीक आहे, मग त्या गोष्टी त्यानं पाळल्या पाहिजे. HIV इन्फेक्टेड पीपल नीड हेल्प, त्यांना काय मिळाली पाहिजे म्हणजे मदत मिळाली पाहिजे. सहानुभूती, सिंपथी म्हणजे काय, सहानुभूती. इन्स्टेड ऑफ बिईंग स्टन बाय सोसायटी, सोसायटीने त्यांना काय केलं पाहिजे, शन नाही केलं पाहिजे, स्टन नाही, शन बाय सोसायटी. त्यांचा एक प्रकारचं मॉरल डाऊन नाही केलं पाहिजे. त्यांना काय असं दाखवायला नाही पाहिजे बाबा तुम्ही लई मोठा गुन्हा केलाय, अमकं केलंय ढमकं केलंय. ठीक आहे, एन नंबर ऑफ रिझन होऊ शकतो, नुसतं एकच नाही आहे की ज्या रिझनमुळे एड्स होऊ शकतो, भरपूर इतर रिझन्स आहे, ब्लडचं म्हणा, सिरिंगचं म्हणा, हे पण रिझन आहे त्याला होण्याची. क्लिअर आहे. अनलेस सोसायटी रेकग्नाइज इट इज अ प्रॉब्लेम टू बी डील विथ कलेक्टिव्ह मॅनर, जोपर्यंत समाजाला समजत नाही की हा असा एक आजार आहे ज्याला सगळ्यांनी एकत्र मिळून लढलं पाहिजे, त्या माणसाला पण असं गिल्ट फील नाही आलं पाहिजे. नाही तर काय होतं, बऱ्याचदा HIV पॉझिटिव्हच्या लोकांचे टेस्ट आले आहेत तर त्या लोकांनी आत्महत्या करून टाकली, डायरेक्ट आत्महत्या करून टाकली. ठीक आहे, तसं नाही झालं पाहिजे. द चान्सेस ऑफ वायडर स्प्रेड ऑफ डिसीजेस इन्क्रीज मॅनिफोल्ड. काय होतं म्हणे, अशा पद्धतीनं जर लोक त्याला एक सापत्मक वागणूक किंवा एक प्रकारची गुन्हेगारासारखी वागणूक देत असेल तर तो लोकांना सांगणार नाही की मला हा आजार आहे, मग त्याच्यातून काय होईल, ते स्प्रेड होण्याचे चान्सेस पण काय होईल, वाढत जातील. ठीक आहे, मग ह्या गोष्टी काय होतील, मग हे होईल. इट इज अ मॅलॅडी दॅट कॅन ओनली बी टॅकल. एक प्रकारची मालाडी आहे. मालाडी म्हणजे काय रे, मालाडी म्हणजे एक प्रकारचं म्हणता येईल आजारच म्हणता येईल. मालाडी म्हणजे एक प्रकारचा आजारच आहे, म्हणजे डिसिजेसच समानार्थी शब्द आहे असंही म्हणू शकतो. कॅन बी टॅकल, हा आजार, हा डिसीज टॅकल तेव्हाच केला जाऊ शकतो जेव्हा द सोसायटी अँड मेडिकल फ्रॅटर्निटी ॲक्टिंग टुगेदर. समाज आणि जे मेडिकलमध्ये म्हणजे जे आपले डॉक्टर्स व नर्सेस जे आहेत त्यांनी एकत्र मिळून ह्या डिसीजबद्दल काय केलं पाहिजे म्हणे, माहिती लोकांमध्ये दिली पाहिजे, त्याच्यानंतर त्यांना अवेअर केलं पाहिजे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी सांगितल्याच्या नंतर तेव्हाच याचा प्रसार थांबू शकतो. लोक जेवढे त्याच्याबद्दल सज्ञानी होईल, ह्या आजाराबद्दल त्यांना जेवढी माहिती होईल तेवढं मग ते स्वतःची काळजी घेतील. तेवढी त्यांनी काळजी घेतली की तेवढं त्यांच्यातून काय होईल, इतरांना डिसीज स्प्रेड होईल किंवा त्यांना स्वतःला पण डिसीजपासून ते बचाव होऊ शकते. मग ही समाजाची त्याचबरोबर मेडिकल प्रॅक्टिशनरची दोघांची कॉमन जबाबदारी ठरते. क्लिअर आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत कॅन्सर. कॅन्सरबद्दल आपण माहिती घेऊ, कॅन्सर कशामुळे होतो, कोणते ट्युमर्स असतात, कसले ट्युमर्स असतात. ठीक आहे, कॅन्सर झाल्याच्या नंतर नशेडी लोक काढू आपण, सगळे नशेडी विषेडी सगळ्यांची हिस्ट्री काढू आपण. तोपर्यंत भेटूया, अभ्यास करा, नोट्स ज्या ज्या इम्पॉर्टंट वाटतील त्या लिहून घ्या. ठीक आहे, खास करून सिम्पटम्स ऑफ एड्स हे तुमच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं नाही, त्याच्यानंतर फुल ब्लोन एड्स कधी म्हणतात हे पण तुमच्या पुस्तकामध्ये दिली नाही. ह्या दोन गोष्टी लिहायच्या, सिम्पटम्सची स्लाइड. ठीक आहे, चालेल, ठेवतो मी तोपर्यंत. भेटूया पुढच्या लेक्चरला.